रोटरी क्लब च्या काही सदस्यांनी मला लातूरमध्ये ऐकलं आणि त्यांनी मला इथे बोलवलं. अर्थात आता यामध्ये बरीच नावं आहेत, पण आनंद जंगम सरांनी याच्यासाठी फार प्रयत्न केले. मी इथं येऊ नये याच विचारात मी होते आणि त्यांनी मात्र मी इथं यावं म्हणून जिद्द सोडली नाही आणि कंटिन्यू पाठलाग केला. अगदी तारखेचं कारण दिलं तरी त्यांनी तारीख मॅनेज करून दिली. अगदी प्रवासाचं कारण दिलं, म्हणलं मला बॅक पेनचा त्रास आहे, मी बसने नाही येऊ शकत, गाडीचं नियोजन करून दिलं. म्हणजे की सगळ्याच याच्यावर त्यांनी मला हट्टाने इथे आणलं. तर ते आणि त्यांची पूर्ण टीम इथे बसलेली आणि सगळ्यांना त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. कारण की मला फार नंतर फॉर्मॅलिटीमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये विसरून जायची सवय. मी फॉर्मॅलिटीत माझी जडणघडणच झालेली नाहीये, त्याच्यामुळं मला फॉर्मॅलिटी येत नाहीत भाषा. तर सर्वप्रथम सर्व आयोजकांचे आभार मानते आणि मग माझ्या बोलण्याला मी सुरुवात करेन. पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवी उत्क्रांतीचे जे काही टप्पे झाले आणि माणूस एकमेकांना उच्च आणि नीच असं समजायला लागला, लहान मोठं समजायला लागला, शक्तिवान माणूस दुर्बलांचा उपयोग करायला लागला, धनवान माणूस निर्धनांना वापरायला लागला. या सगळ्या संघर्षामध्ये ज्या ज्या माणसांनी यांच्यामध्ये समतेची मुहूर्त मोड रोवण्यासाठी प्रयत्न केले, मग भगवान महावीर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, राजा अशोक असतील, त्याच्यानंतर अनेक नावं घेता येतील, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर स्वामी, त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, रमाई सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, त्या शिक्षणासाठी, त्या शिक्षणाच्या सामाजिकरणासाठी ज्या महात्मा फुलेंनी जगाची समाजाची पर्वा नाही केली, ज्या संत वाङ्मयाने आम्हाला सांगण्याची म्हणजे नवसे सायसे पुत्र होती का करावा लागे पती, तर इतके 700-800 वर्षापूर्वी सांगणारे तुकाराम महाराज, मग संत सखुबाई असतील, संत जनाबाई असतील, संत तुकडोजी महाराज असतील, संत, मी एवढी मोठी यादी आहे की मी त्यांचे म्हणजे नावाची लिस्ट काढली तर त्यात 1 तास होऊन जाईल. ह्या सगळ्या महामानवांना सगळ्यात पहिले मी अभिवादन करते. कारण की त्यांनी जर ते विषमतेचं रान कसलं नसतं समतेसाठी, तर बहुतेक आज मी या मंचावर उभी नसते. मला या मंचावर उभं करण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या परिश्रमाचं, आपल्या जीवाचं, आपल्या ज्ञानाचं, आपल्या त्यागाचं बलिदान दिले. म्हणून आज एक तृतीयपंथी, आज एक पारलिंगी व्यक्ती, आज एक हिजडा समुदायाची प्रतिनिधी तुमच्या समोर वक्ता म्हणून हजर आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झालेला आहात आज मला इथं उभं करून. कारण की आपल्या आजूबाजूचं वातावरण जे कोशात जगणाऱ्या लोकांचं आहे, तिथं एका तृतीयपंथी किंवा पारलिंगी व्यक्तीला व्याख्याता म्हणून स्वीकारणं हे सुद्धा हे तितकंच परिवर्तनवादी आहे. आणि मी येणार आहे हे माहित असताना तुम्ही समोर बसलाय, मला असं वाटतं ही पण एक चळवळ आहे, ही पण एक परिवर्तन आहे. तुम्हीही त्या चक्रातलेच एक वारसदार आहात, साथी आहात, सारथी आहात. तुम्हा सगळ्यांचे पण मी अभिवादन, आभार करते, मानते आणि माझ्या पुढच्या बोलण्याला सुरुवात करते. या सगळ्यामध्ये मात्र मी पुढे जाऊ शकत नाही ते एका नावाशिवाय, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का नाही जाऊ शकत पुढे? कारण की 1947 ला देश स्वतंत्र झाला, 1950 ला संविधान मिळालं आणि ते संविधान मिळालं त्याच्यानंतर स्मशानभूमीमध्ये जाळण्याचा किंवा पुरण्याचा अधिकार, या देशातल्या स्मशानभूमीमध्ये जाळण्याचा किंवा पुरण्याचा अधिकार मला मिळाला. त्याच्या अगोदर मला ते सुद्धा उपलब्ध नव्हतं. म्हणून मग मला अंधाऱ्या रात्रामध्ये कुठेतरी नेऊन आमच्या आपतेष्टाला कोणातरी कोपऱ्यात नेऊन पुरावं किंवा जाळावं लागायचं आणि कोणाला ते दिसू नये म्हणून चोरल्यासारखं, म्हणजे माणूस मेलेला असताना दुःख लपवून त्याचं धड कुठेतरी चोरून लपवून पुरून यावं लागायचं. ते स्वातंत्र्य मला जगण्याची वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
म्हणून या बौद्धिक मंचावरनं सगळ्यात पहिले तुम्हाला माझा क्रांतिकारक जय भीम करत माझ्या म्हणण्याला मी सुरुवात करते. तुमच्या या व्याख्यानमालेच्या यज्ञाचं नाव खूप सुंदर आहे, बौद्धिक, आणि मला ते फार भावलं. कोण असतं बौद्धिक, काय असते बौद्धिकता? मला असं वाटतं की माझी सोपी व्याख्या बौद्धिकतेची तर्क, तत्व आणि विज्ञान जी बुद्धाने करून दिलेली आहे. जो बुद्धीचा वापर करण्यासाठी तर्क, तत्व आणि विज्ञानाचा वापर करतो तो माणूस बौद्धिक आहे आणि तो त्या दिशेने जातो. तर आज मी बोलत असताना तुम्ही तुमच्या बौद्धिकतेची चाळणी माझ्या बोलण्याला लावून बघाल ही अपेक्षा बाळगते. आपण वेगळ्या वेगळ्या परिघात, वेगळ्या वेगळ्या अनुभवात जडणघडण झालेली असते. आपले वेगळे वेगळे अनुभव आणि आपली जडणघडण एकमेकांना कधीच समर्पक असेल असा हट्ट आपण धरला नाही पाहिजे. प्रत्येकाचा अनुभव विश्व हे वेगळं असू शकतं. त्याच्या जगण्याची शैली, त्याच्या वाट्याला आलेले अनुभव वेगळे असू शकतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे स्वतंत्र स्वतःच एक फिल्टर असायला हवं. जसं आपण वॉटर फिल्टर लावतो ना, तसं व्याख्यात्याच्या समोर बसल्यानंतर श्रोता म्हणून तुमच्याकडे तुमचे एक स्वतंत्र फिल्टर हवं आणि त्या फिल्टर मध्ये चाळून तुम्ही मी काही जे आज तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही घ्याल. मला असं वाटतं या फिल्टर मध्ये चाळून जे आतमध्ये गेले ते तुमचं आणि जे वरती अडकले ते सगळं माझी मला परत द्या. आजच्या या व्याख्यानमालेची जी सुरुवात आहे ती मी बाबूराव बागुलांच्या एका कवितेपासून करावी असं म्हणते. त्यांची कविता आहे अशी: वेदा आधी तू होतास, वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास, पंचमहाभूतांचे पाहून विराट विकराळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास. त्या याचना म्हणजे ऋचा, त्या याचना म्हणजे ऋचा. सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस. हे माणसा तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला. हे माणसा तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि तू सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने मान्य केले. हे प्रतिभावान माणसा तू आहेस सर्व काही, तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही मई. मला असं वाटतं की माणसापेक्षा मोठं काही नाही आणि आपण सगळे माणसच होतो. तृतीयपंथी काल आणि आज हे जर समजून घ्यायचं असेल तर स्वतःच्या माणूसपणापासून सुरुवात करावी लागेल असं मला वाटतं. की एका कालखंडामध्ये मानवी उत्क्रांतीच्या एका टप्प्यानंतर आपण सगळे माणसं होतो. या माणसांना लिंगाच्या चौकटीमध्ये कोणी विभाजित केलं, का केलं? मी तृतीयपंथी म्हणून मला बोललं जातं. मी जर तृतीयपंथी तर प्रथमपंथी कोण, द्वितीयपंथी कोण आणि ही क्रमवारी कोणी लावली असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात का पडत नाही? प्रथमपंथी कोण, मग पुरुष, द्वितीयपंथी कोण, बायका, तृतीयपंथी मी. हा भेद कुणी तयार केला? आता खूप सारे लोक म्हणतात ही निसर्गाची कृती आहे, निसर्गाने हे दिलंय, हे तर पूर्वापार चालत आलंय. तर मला असं सांगावंसं वाटतं, निसर्गानं पुनरुत्पादनासाठी शरीरांमधले काही भेद सोडले तर माणसामध्ये काहीच फरक केलेला नव्हता. फरक आपण केले. आपण बनवले दागिने, कपडे, कपड्याच्या डिझाईन्स, बोलण्याची भाषा. नवजात बालकाची कुठली भाषा असते? अर्भकाची कुठली भाषा नाही. जन्माला आल्यानंतर त्या बाळाची कुठली भाषा नाही. तो ज्या वातावरणात घडतो, म्हणजे लंडन मध्ये जन्माला आलेलं पोरं इंग्रजी शिकतं आणि भारतात जन्माला आलेलं पोराला इंग्रजी शिकवावं लागतं. म्हणजे निसर्गाची किंवा दैवाची किंवा देवाची किंवा इथल्या सगळ्या जी काही तुमची मान्यता असेल त्या मान्यतेची कुठलीही अधिकृत भाषा नाही. भाषा ही व्यवहारासाठी तुम्ही आणि आम्ही बनवलेलं क्षेत्र आहे. म्हणजे नागपूर साईडला गेलं तर बाया पण म्हणतात मी जातो, मी करतो, मी येतो, मी खातो. विदर्भा साईडला गेला आणि इकडे जर मी करतो, मी जातो एखादी बाई म्हणली तर आपण काय म्हणू?
का गड्यावानी बोलती, बाईवानी बोल. एखाद्या महिलेला तिच्या वयात आल्यानंतर जर असं वाटलं की मी करतो खातो जातो म्हणायचे, मला थोडस असं टाईट चालायचं एकदम, पुरुष कसे चालतात तसं, तर आम्हाला अलाउड होणार आहे का? नाही. कारण की आम्ही बायकांना बायका बनवण्यासाठी लहानपणापासून प्रयत्नशील असतो. 5 वर्षाचं बाळ, जरा मुलगी 5 वर्षाची असेल आणि आई दुसऱ्यांदा बाळाती झाली आणि तिला जर मुलगा किंवा मुलगी झाली, तर ती 5 वर्षाची मुलगी त्या 2 वर्षाच्या किंवा नुकतंच जन्माला आलेल्या बाळाची आई होते. कारण की आई कपडे धुत असताना आई त्या 5 वर्षाच्या मुलीला सांगते, धर तुझ्या भाऊला खेळव, धर तुझ्या दादाला खेळव. आणि मग ती तेव्हापासून आई होण्याचं प्रशिक्षण घेत असते, बाई होण्याचं प्रशिक्षण घेत असते. अगदी 7-8 वर्षाचं लेकरू घरात पाहुणे आले, आई सहज 10 रुपयाची नोट काढते, भावाच्या हातात देते, दादा दादा दुधाची पिशवी आण म्हणते, आणि बहिणीला पोरीला सांगते की चहा ठेव बरं जरासा. 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या पोरी पण चहा ठेवतात. हे कोण शिकवतं त्यांना बाई होण्याचं ट्रेनिंग? आपण देतो. हे निसर्गाने दिले का? नाही. म्हणजे माणसांना एका ढाच्यात बसवण्याची फॅक्टरी ती वर नाहीये, खाली आहे. म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याची काय व्याख्या आहे की तिनं लांब केस ठेवले पाहिजे, छान दिसते, कमनीय बांधा, लांब केस, रंग गोरा असायला पाहिजे. मग त्याच्यानंतर ती 36 कला गुण निपुण असली पाहिजे, तिला शिवणकाम आलं पाहिजे, स्वयंपाक काम आलं पाहिजे, ती बोलताना मर्दुमकीनं नाही बोलली पाहिजे, तिचा आवाज मधुर हवा, नजर खाली पाहिजे, चालताना चालण्या बोलण्याची पण निकष आहेत. हे कोणी ठरवलं? हे इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने बायकांच्या दास्यत्वासाठी बनवलेले निकष आहेत. आणि त्या दास्यत्वाची त्यांना जाणीव होऊ नये म्हणून चांगल्या बाईची कन्सेप्ट त्यांच्यावर सोपवण्यात आली. चांगली बाई कोण? म्हणजे बघा, एक व्हॉट्सअपला मेसेज, मी का सांगते माझ्या विषयाशी रिलेटेड नाही असं वाटत असेल तुम्हाला, मी का सांगते कारण की माझे सगळे प्रश्न बायकांशी रिलेटेड आहेत. व्हॉट्सअपला एक मेसेज फिरतो बघा, घरात खाणारी माणसं 4 असताना आणि भाकरी जर 3 असतील तर एक व्यक्ती म्हणते भूक नाही, ती म्हणजे आईने ठेका घेतलाय उपाशी राहायचा. सगळ्यांनी कोरकोर तोडा, तिला बी 3 कोर येईल, तिने उपाशी का राहावं? तर माणूस म्हणून एका सशक्त माणसाने एका दुर्बळ माणसावर केलेला हा अन्याय, ती कोरभर भाकर न देऊ. आणि याचे परिणाम माझ्या समुदायावर झालेले आहेत. आता मी माझ्याकडे इथल्या स्त्री पुरुष संस्कृतीने प्रथमपंथी द्वितीयपंथी ठरवून घेतलं. जन्म देणारा आणि जन्म देणारी यांनी त्यांच्या भूमिका ठरवून घेतल्या, त्यांचे रोल ठरवून घेतले, त्यांचं बॉडी लँग्वेज ठरवून घेतलं, त्यांची भाषा ठरवून घेतली, आणि हे बहुसंख्याक झाले. आणि या बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांसाठी काहीच ठेवलं नाही शिल्लक. या व्यतिरिक्त काही असू शकतं याबद्दल कुणी बोललंच नाही. म्हणजे जगभरामध्ये स्त्री पुरुषांव्यतिरिक्त 62 प्रकारचे जेंडर आहेत. 62 प्रकारचे, म्हणजे स्त्री पुरुष आहे तसं 62 प्रकारचे जेंडर आहेत जगभरात. LGBTAIQH इथपर्यंत मला माहिती. लेस्बियन, ट्रान्सजेंडर, गे, बायसेक्शुअल, हिजरा, असं मोठं जग आहे. फिमेल गे मध्ये परत बॉटम गे, टॉप गे, बायसेक्शुअल गे, खूप साऱ्या जेंडर्सचे कन्सेप्ट आहेत. पण ह्या कन्सेप्ट रिप्रोडक्शन साठी नाही बनलेल्या आहेत, ह्या कन्सेप्ट जगण्यासाठी बनलेल्या आहेत. म्हणून इथल्या रिप्रोडक्शनवर डिपेंड असलेल्या व्यवस्थेने यांना नाकारले. कारण की ह्या रिप्रोडक्शन वर असलेल्या व्यवस्था ज्या आहेत ह्या शोषणावर उभ्या आहेत, आणि ह्या बाकीच्या व्यवस्था ह्या शोषण पद्धतीला मान्य करत नाहीत. अर्थात त्याच्यात शोषण नाही असं नाही माझं म्हणणं, पण त्या शोषणाच्या पद्धती वेगळ्या आहेत परत. पण
ती सिस्टीम वेगळी. मग ट्रान्सजेंडरचा उल्लेख तुम्हाला कुठून बघायला मिळतो इथपासून आपण सुरू करू. मी फार काही डीप मध्ये जाणार नाही. जेंडरचं एक वेगळं सेशन होईल, हा तुमच्या संस्कृतीचं एक वेगळं सेशन होईल. मला फक्त माझ्या मुद्द्याकडे यायचंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. तृतीयपंथीयांचा उल्लेख तुम्ही कुठून ऐकता? इथे लिखाणाची कला केव्हापासून अवगत झाली? त्याच्या अगोदर तृतीयपंथीयांचा काही उल्लेख होता का? बरं, लिखाणाची जेव्हा परंपरा होती, तयार झाली, ती लिखाणाची परंपरा कोणाच्या हातात होती? कुणी लिहिले? इथले सगळे जे काही साहित्य आहे, जुनं साहित्य भारतीय परिप्रेक्षात जर पाहिलं तर जुनं साहित्य कुठलं आहे इथलं? या सगळ्या साहित्यामध्ये तृतीयपंथीयांचा उल्लेख कसा आहे, काय केलेला आहे? म्हणजे मला असं वाटतं की अर्धनारी ही एक व्याख्या आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर अर्जुनाने ब्रह्मला हा अवतार घेतला होता. परत त्याच्यानंतर अहिरावणासोबत लग्न करण्यासाठी परत मोहिनीचा एक परत अवतार झाला होता. अशा सगळ्या अवताराच्या स्वरूपामध्ये ह्या तृतीयपंथीयांच्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतात. ह्या कथा कोणी लिहिलेल्या आहेत? इथल्या पुरुषांनी लिहिलेल्या आहेत. मी त्याला परत जातीत नाही डिवाइड करत. माझ्यासाठी पुरुष एक स्वतंत्र जात आहे, कारण की त्यांनी बायकांना पण लिहायला अधिकार खूप उशिरा दिले. बायकांना लिहिले जे खूप जण सांगतात गार्गे मैत्रे लिहित होते, बोलत होते, पण तो काळ बुद्धाचा होता. बुद्धाच्या कालखंडामध्ये महिला लिहित होत्या, पण नंतरच्या कालखंडांमध्ये महिलांच्या हातात लेखणी नव्हती. कारण की बायकांची बुद्धी काय, त्यांना बुद्धी नसते. कुठलं तरी एक छान मंत्र आहे, ढोल शूद्र पशु और नारी सब है ताडन के अधिकारी. म्हणजे ढोल असतो ना वाजवायचा, तो ढोल जनावर, शूद्र, पशु आणि नारी हे सगळे बडवण्याच्या लायकीचे किंवा ताणून ठेवण्याच्या किंवा आधिपत्याखाली ठेवण्याच्या लायकीचे असतात. असा एक मोहार आहे. हे लिहिणारा बी पुरुषच आहे. जगातले सगळे धर्म पुरुषांनी बनवले. कुठला धर्म बायकांनी बनवलाय? कुठल्या धर्माचा संस्थापक बाई आहे का आजपर्यंत? मला सांगा. एखाद्या महिलेने एखाद्या धर्माची निर्मिती केली. महिलांनी निर्मिती केली सृजनाची, फक्त नवनिर्मितीची, मातृत्वाची, प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, माणुसकीची. ह्या निर्मिती करणारे बायका होत्या. म्हणून जो जो पुरुष हे करत होता त्याला सुद्धा आम्ही आई म्हणतो. विठ्ठलाला विठोबा म्हणणारी लोक कमी आहेत, विठाई म्हणणारी लोक जास्त आहेत. ज्ञानेश्वरांना माऊली म्हणणारी लोक महाराष्ट्रामध्ये जागोजाग मिळतील तुम्हाला. तुकोबांना माऊली म्हणणारी लोक बघायला मिळतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमाई म्हणणारी लोक बघायला मिळतील. जो माणूस माणुसकीच्या सर्वोच्च पदाला जातो, आम्ही त्याला आई हे पद देतो. पण ते आई हे पद ही परत एका शोषणाचं चक्र आहे. मी त्याच्याकडे वळणार नाही त्यातल्या गुणसूत्रांच्या नुसार. तर ह्या साहित्यामध्ये ह्या समुदायाबद्दल काय लिहिलंय, काल बघायचं ना आपल्याला. तृतीयपंथीयांचा काल काय होता? तर एक सगळ्यात महत्वाचे ग्रंथ आहेत आपले, त्याच्यातले काही उदाहरणं घेते. माझ्यापेक्षा खूप अभ्यासू लोक आहेत, पण मी माझ्या परीनं जे काही माझ्यासाठी शोधलं त्याच्यामध्ये मला काय सापडले ते मी तुमच्यासमोर मांडणार. रामायण नावाचा एक ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये त्याचे रामायणाचे खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे तुलसीदासाचं वेगळं, परत त्याच्यानंतर अपडेट झालेले रामायण वेगळे. तर त्यातल्याच एका रामायणामध्ये तृतीयपंथीयांची कथा येते की राम वनवासाला निघाले आणि नदी किनाऱ्यावर सगळे लोक त्यांना वाटा लावण्यासाठी आले. सगळी अयोध्या सगळी नदी किनाऱ्यावर त्यांना वाटा लावण्यासाठी आली. आणि राम बोटीत बसल्यानंतर रामाने सांगितलं की सब नर नारी घर चले जाओ. आणि राम वनवासाला निघून गेले. 14 वर्षानंतर राम जेव्हा वापस आले तेव्हा तिथे एक समुदाय तिथेच होता नदी किनारी. तर रामाने विचारलं की तुम्ही का नाही गेले? तर ते लोक म्हणले की तुमने नर नारी घर जा, हम तो किन्नर है, हमारे लिए तो कोई आदेश ही नाही ना. तर मग राम खुश झाला त्यांच्या भक्तीवर, त्यांच्या त्या प्रतीक्षेवर. आणि मग मला वाटलं की आता राम म्हणेल की ह्या नदी किनाऱ्याचा सगळा प्रांत तुम्हाला घ्या, मी याला किन्नर साम्राज्य म्हणून घोषित करतो.
पण असं झालं नाही. मला वाटलं की आता किमान गळ्यातला कंठा तोडून तरी हे घ्या, याच्यावर जीवन व्यतीत करा, पण नाही. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला की कलियुगात तुमचं राज्य येईल आणि तुमचे आशीर्वाद लागतील, तुमच्या आशीर्वादानं मुलं होतील, लोकांच्या घरात सौख्य नांदेल, लेकरं बाळांना आशीर्वाद जातो. ढोलक दिला, पायात घुंगरू बांधले. हे खरं झालं खोटं झालं तो नंतरचा भाग. हे लिहिणारा एक पुरुष होता आणि त्यानं माझी जागा गावाच्या मनोरंजनासाठी तयार केली. माझ्यावर काय जबाबदारी दिली? गावाच्या मनोरंजनाची. कारण की त्यावेळेसच्या देवदासी ह्या फक्त राजाच्या आणि ब्राह्मणांच्या समोर नाचायच्या. देव मंदिरात ज्यांना गाभाऱ्यात प्रवेश होता ते क्षत्रिय होते आणि ब्राह्मण होते. बाकीच्या खालच्या पुरुषांच्या मनोरंजनाचं काय? मग त्यांच्यासाठी आम्ही होतो. आम्ही जायचं, नाचायचं, बाई, कारण की दिसायला तर बाई होते ना. आपण जेव्हा एखादी ओरिजिनल कंपनीचं पीस आणू शकत नाही, सेम चायना प्रोडक्ट खरेदी करतो. जेव्हा तुम्हाला बाई उपभोगता येत नाही, कारण की बाई ही तुमच्या प्रतिष्ठेशी जोडलेली आहे. एखादी बाई जेव्हा नाचते तेव्हा ती बाई नाचत नाही, त्या बाईचं जे सरनेम आहे, त्या सरनेमशी जोडलेली जी जात आहे, त्या जातीशी जोडलेला जो धर्म आहे, त्या धर्माशी जोडलेला जो प्रांत आहे, त्या प्रांताशी जोडलेला जो देश आहे, त्या सगळ्यांची लिंक त्याच्याशी जोडली जाते. जोपर्यंत लावणीला प्रतिष्ठा नव्हती तोपर्यंत त्यात विशिष्ट वर्गातल्याच बायका नाचत होत्या, बरोबर? कारण की तोपर्यंत त्या विशिष्ट वर्गातल्या पुरुषांना इज्जत नव्हती. नंतर लावणीला त्या विशिष्ट वर्गातल्या बायकांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आता जे आधी स्वतःला प्रतिष्ठित म्हणत होते त्यांच्या मुली पण लावणी नाचतात. आता ती कला झाली. तसंच तृतीयपंथीच्या बाबतीत आहे. तृतीयपंथी कुठल्या गटासमोर नाचत होते? तर इथल्या पिछड्या ज्यांना वरच्या वर्गाने खाली टाकली, त्यांची दुधाची तहान ताकावर भागल्या जात होती. मग आम्ही त्यांच्या समोर नाचायचं, त्यांच्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. आणि हा सगळा समूह गट समूहात पण आला नाही पाहिजे आणि यांना मारणं पण शक्य नाही, म्हणून मग यांचं दैवीकरण. बरोबर? देवदासीला पत्नीचा दर्जा कोणीही देत नाही, किंवा तृतीयपंथीला समूहाचा भाग बनवणं कोणालाही शक्य नाही, आणि एवढ्या मोठ्या समूहाला मारणंही शक्य नाही, कारण त्याच्याशी रिलेटेड गरजा पण आहेत. मग यांचं सोयीने दैवीकरण करा. देवदासीचं लग्न जर देवासोबत होतं तर तिला मुलं कुणाची होतात? माणसाचीच होतात ना. ती माणसं कोण असतात? ती माणसं उघडपणे सांगत नाहीत की हे मूल माझं आहे. त्या अंधारातल्या गरजासाठी एवढ्या मोठ्या समूहाला देवाच्या नावावर नाचवलं जातं. त्यातली मी एक. त्या सगळ्या उपभोग्यवादाला एक नैतिक कक्ष देण्यासाठी बनवलेली एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा मी एक भाग आहे. आणि मग लोक माझ्या पाया पडतात. बरं, मी तुम्हाला तुमच्या मुलांचे कान फुकायला चालते, तुम्हाला आशीर्वाद द्यायला चालते, देवीची ओटी काय म्हणतात ना भरायला मी चालते, परडी भरायला मी चालते, पण तुमच्या घरात जन्मलेली मी नाही चालत. मी काय आभाळात जन्माला आलेली? ती तुमच्यासारख्यांच्याच घरात जन्माला आलेली. माझे आईबाप सिसजेंडर हेटेरोसेक्शुअल मेल फिमेल होते, पण माझ्या अशा असण्याची जाणीव झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न उभारायला माझ्या बापाच्या पुरुषत्वावर, याच्यात काहीतरी फॉल्ट असेल म्हणून पोरगा असं झालं. आणि मग ती सगळी चिडचिड तो माझ्यावर काढायचा. बरं, त्याला हा संस्कार कुणी दिला? इथल्या सो कॉल्ड पेट्रियार्कल सोसायटी. त्याला कुणीतरी बाहेर टॉर्चर करायचं, तुझं पोरग असंच चालतं, तुझं पोरग असंच बोलतं. मग ते सगळा राग येऊन ते माझ्यावर काढायचे. हा संस्कार कुठून पेरलाय तो या सगळ्या इतिहासात दिसेल तुम्हाला. अर्जुनाच्या धनुर्धर रूपाचं कौतुक केलं जातं, गुणगान केलं जातं, पण त्याच्या ब्रह्मला रूपाचा
गुणगान केलं जात नाही, आणि केलंही जात असेल तर सगळ्यांना ही कल्पना डोक्यात फिक्स आहे की ते टेम्पररी रूप होतं, 1 वर्षानंतर तो ते सोडणार होता. ही परमनंट लाईफ टाईम गृहणाला कोणाला एक्सेप्टेड नाहीये. शौर्याची प्रतीक अजून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपण महाभारताचं युद्ध पाहतो. भीष्म पितामहांना श्राप होता की ते म्हणजे ते स्वतः एक स्त्री त्यांना कारणीभूत ठरेल म्हणून ते स्त्रीवर हात उचलत नव्हते. बघा बरं आपली संस्कृती, म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाने आपल्या बायकोला एक तरी दापट मारलेली आयुष्यात. ज्यांनी मारली नसेल त्यांचा अपवाद येते, त्यांचा मी आदर करते. भीष्म पितामहा कधीच बाईवर हात उचलत नव्हते. आणि श्रीखंडी नावाची एक तृतीयपंथी अर्धनारी अर्धपुरुष ती त्या युद्धात होती महाभारताच्या. पण ती युद्धात होती याचा अर्थ ती शूर होती, बरोबर ना? घरात स्वयंपाक करणाऱ्या माणसाला कोणी युद्धात नेईल का? नाही नेणार. ती युद्धात होती याचा अर्थ ती कुशल होती, ती धनुर्धर होती, तिला तलवार चालवता येत होती, तिला गदा चालवता येत असणार, तिला रथ चालवता येत असणार, तिला सगळं येत असणार, बरोबर ना? मग तिनं भीष्म पितामहांना का नाही मारलं? तिनं जर भीष्म पितामहाला मारलं असतं तर महाभारताची नायिका कोण असती? शिखंडी असती. पण लिहिणाऱ्या पुरुषाला शिखंडीला हिरोईन होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यानं अर्जुनाला तिचा खांद्याचा वापर करायला लावला. इनडायरेक्टली माझ्या खांद्याचा वापर त्या काळापासून तुमच्या हितासाठी होत आलाय. देव, दानव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर, हे किन्नर वेगळे, ते त्या यादीत येणारे किन्नर वेगळे. त्या यादीत येणारे किन्नर कुठले आहेत? जे काश्मीरच्या घाटामध्ये आहेत, कला संस्कृती जपणारे, ढोलक वाजवणारे, गाणारे, नाचणारे, त्याच्यात आम्ही पण आहोत. पण ते जे दैवीकरण आहे ते शोषणासाठी, म्हणजे आपल्या ते एक जात आहे जी आमोशा मागते आणि त्यांना त्या आमोशा मागण्याचं फार कौतुक आहे की आमच्याशिवाय अंबाबाईची परडी नाही भरल्या जात. पण त्या मानपानासाठी ते वर्षभर झाडू विकतात किंवा वर्षभर त्यांच्या वाट्याला अवहेलना येते, वर्षभर त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं जातं. बरं, अंबाबाईचं ताट तुमच्या विचून आडतंय तर मग तुमच्या घरात रोटी बेटी व्यवहार का केला जात नाही याचा विचार ते करत नाहीत. हिजड्यांच्या बाबतीमध्येही तसंच झालं आणि हिजड्यांनी त्या दैवीकरणाला फार कवटाळून धरलं, कारण की त्यात एक सुरक्षा होती. देवाच्या नावावर का होईना पण कोणी आम्हाला मारत नव्हतं, आमचा श्राप लागतो या भीतीने का होईना लोक आमच्यावर रेप करायला जरा घाबरत होते, किंवा आमचा तळतळाट नको म्हणून आमचे घर जाळल्या जात नव्हते. ती भीती ते आमचे म्हशीचे शिंग होते, आहेत आजही. आमच्या विषयी तुमच्या मनात असलेली भीती ही आमच्या म्हशीचे शिंग आहेत. नाहीतर ती शिंग तुमची ती निघून गेले तर तुम्ही तुमच्यात बसलेला जो पुरुषी असुर आहे, सूर आहे, सॉरी असुर हा शब्द नाही, सूर आहे, तो आम्हाला ओढून खाईल, तोडून खाईल. अशा पद्धतीने काल. त्याच्यानंतर कुठले कुठले दाखले आठवतात ज्याच्यामध्ये आमचं असणं आहे? तर मग मोगल काळामध्ये पण आहोत आम्ही. मोगल काळामध्ये ज्या पद्धतीने काही त्यांनी जागा महत्वाच्या दिल्या पण असतील पण शोषण अटळच होतं, तिथेही आम्ही काय होतो? राण्यांचे रखवालदार होतो, किंवा जनानखान्यांमध्ये रखवालदार असतो, भटारखान्यात स्वयंपाकी आचार्य असो किंवा बाकीचं काही असो. सन्मानाची जागा कुठेच नाही, नव्हतीच, दिलीच नाही इथल्या स्त्री पुरुष प्रधान समाजाने. चातुर्वर्णामध्ये म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्रातील शूद्र नारी, सगळ्याच जाती वर्णातल्या बायका ह्या त्या सगळ्या शूद्रापेक्षाही शूद्र आहेत आणि त्याच्याही पेक्षा क्षुद्र मी इथल्या मानसिकतांमध्ये.
मी तुम्हाला सगळीकडे चालणार आहे, पण तुमच्या घरात नाही चालत, तुमच्या नात्यात नाही चालत, तुमच्या मैत्रीत नाही चालत, तुमच्या आजूबाजूला. तुम्हाला व्याख्याता म्हणून चालते, चालेल, पण उद्याच्याला माझ्यासोबत तुम्ही फार कमी मित्र आहेत माझे आता तयार झाले की जे माझ्यासोबत शॉपिंगला येऊ शकतात, एखादा सिनेमा बघायला येऊ शकतात. तसं नाही चालत. तर कालच्या इतिहासामध्ये माझ्याबद्दल काही जागा नव्हती, कारण की तो इतिहास मी लिहिला नाही. आणि प्रसिद्ध वाक्य वेगळ्या वेगळ्या अँगलने सांगितलं जाते की हिरण का इतिहास जब तक हिरण नहीं लिखेगी तब तक उसमें शिकारियों की शौर्य गाथा लिखी जाएगी. आणि मग हिरण का इतिहास हिरण को लिखने के लिए महात्मा फुले को आना पड़ा, छत्रपति शाहू महाराज को आना पड़ा, सावित्रीबाई फुले को आना पड़ा, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को आना पड़ा, सभी महापुरुषों को आना पड़ा और लड़ना पड़ा. तब कहीं जाकर ये हिरण खुद का इतिहास अभी लिखना चालू कर रही है. आणि आता मी सांगतेय की अलाउद्दीन खिलजी पद्मावत पिक्चर कोणी कोणी बघितला? सगळ्यांनी पाहिला, मोस्ट ऑफ सगळ्यांनी पाहिला. त्याचा जो सेवक आहे एक किन्नर दाखवलाय, त्याला गर्लिश दाखवलंय, गे त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन फारच त्याला बटबटीत केले. पण तो त्याचा सेनापती होता. मला अलाउद्दीन खिलजीचं काय होतं ते मला घेणं नाही त्याच्याशी, पण अलाउद्दीन खिलजीचा सेनापती एक ट्रान्सजेंडर व्यक्ती होती. याचा अर्थ ती चाणाक्ष होती, याचा अर्थ ती क्रूर होती समजा, पण ती बुद्धिमानही होती. ती फक्त त्याचे कपडे बदलण्यापुरती मर्यादित नव्हती. तिच्याकडे युद्ध नीती होती, राजकीय नीती होती, तिच्याकडे बाकीच्या सगळ्या ज्या काही नीती असतात राजकारणासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या नीती होत्या. त्या नीतीबद्दल कोणीच का लिहिलं नाही? माझा आक्षेप केला आहे बरं का. विलन असतात, विलनला पण एक स्टेटस असलं पाहिजे. त्या विलन बद्दलही तुम्हाला सन्मान वाटला पाहिजे ना, किळस नाही वाटली पाहिजे, वकारी नाही वाटली पाहिजे. जी व्यक्ती अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर त्याच्या 3 वर्षाच्या मुलाला बसवून गादीवर बसून राज्य करते उरल्या काळामध्ये, नंतर त्याचा मुलगा तिला मारतो, तो भाग वेगळा. पण पाठीमागनं राज्य करण्याचं कौशल्य ज्याच्यात आहे ती व्यक्ती साधीभोळी असू शकते किंवा अशीच असू शकते गिनतीत न घेण्यासारखी. कालच्या कालखंडामध्ये आमचा इतिहास फार ब्राईट होतो, पण तो कोणी लिहिला नाही. हेरगिरी खाते आमच्याकडे होते कितीतरी, अगदी छत्रपतींच्या काळामध्ये पण हेरगिरी करणारे जे बहिरूपी लोक होते त्यांच्यामध्ये पण आमची लोक होती. पण त्यावेळेस नावं बदलणं हे काही हे नव्हतं. आता मी कशी दिशा आहे तसं होतं. आधीची नावं काहीतरी आमची वेगळी असायची, त्याच नावाने लोक आयुष्य काढायचे. तर ते काम होतं. जोपर्यंत सारा वसुलीमध्ये धान्य मिळायचं शेतकऱ्याकडनं, आमच्या लोकांशी का कम्युनिकेशन आहे हे नातं तुम्हाला मी समजून सांगते. आम्ही जी मागतो ती भीक नाहीये, हा तो पूर्वाकाळीचा सारा आहे जो राजासाठी आम्ही जमा करायला जायचो. राजाचा जो वाटा होता तो जमा करायला आम्ही जायचो लोकांच्या शेतमळ्यावर, आणि मग तिथलं ते गहू धान्य राजाला नेऊन द्यायचं आणि राजा आम्हाला त्यातला आमचा वाटा देत होता. ती सारा वसुली जेव्हा मुद्रामध्ये झाली आणि मग फक्त एका पिशवीमध्ये पूर्ण गावाचा सारा यायला लागला, त्यावेळेस देशपांडे, कुलकर्णी, देशमुख या लोकांनी आमची रोजी हिसकावून घेतली आणि आम्हाला हद्दपार केलं गावाच्या बाहेर. पण हद्दपार केलं तरी पण आम्ही कुठे होतो? आमचं लोकांची 1-to-1 कॉन्टॅक्ट होते. आम्ही तिथून जाऊन परत ते आणायला लागलो आणि तो आमचा तो सारा भीक झाला. खूप लोकांना मगरुरी असते काय आहे ते, पण अभ्यास पूर्ण सांगते मी. देशमुख, देशपांडे, कुलकर्णी ह्या मोगलांनी दिलेल्या पदव्या, अगदी मुस्लिम देशमुख सुद्धा आहेत, वडारी देशमुख आहेत, आणि यांना त्या गावात म्हणजे एका गावचा पाटील, 12 गावचा देशमुख, मग त्यात 5 देशमुखांवर एक कुलकर्णी, त्याच्यावर एक देशमुख, असे काहीतरी ती साखळी होती. जे इतिहासाचे अभ्यासक आहेत ते चांगल्यापैकी सांगू शकतील याच्यावर. या लोकांनी आमची रोजीरोटी काढून घेतली. आमचीच नाही, बऱ्याच जणांची काढून घेतली. म्हणजे त्याचं एक उदाहरण आता इळे खुरपे कोण बनवतं? तुमच्याकडे खिचडी बनवतात. आता कंपन्या बनवायला लागल्या.
इळे खुरपे भोरकड्या, आणि इथला जो स्थानिक घिसाडी आहे तो काय झाला, बेरोजगार. कंपनी आता त्याचं प्रोडक्ट खायला लागली. हे रिव्हॉल्युशन होणार म्हणा, त्याच्यानंतर यांनाही पर्यायी काहीतरी, ही पिढी संपेल अशीच, पण पुढच्या पिढीला काही नवा रोजगार मिळेल तो भाग वेगळा. पण याच्यामध्ये आमच्या कित्येक पिढ्या, म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं गारुडी, भराडी, कोल्हाटी, या सगळ्यांचा इतिहास कोणी लिहिला? यांच्याकडे लिहिण्याचं काही हेच नव्हतं, साधनच नव्हतं. यांना ज्ञान प्रसाराचा किंवा ज्ञान संपादनाचं काय अधिकारच नव्हते यांच्याकडे. मग यांच्याबद्दल लिहिलं कोणी? यांच्यातले यांना जे काही खालचे समजणारे लोक होते त्यांनी लिहिलं. मग ते यांच्याबद्दल सन्मानाचं कशाला लिहितील? तसं हिजड्यांच्या इतिहासाला मोठ्या प्रमाणात दडपण्यात आलं. बऱ्याच दंतकथांमधनं फक्त हिजड्यांचा इतिहास आला. मालकांच्या इमानासाठी मालकावर जीव निछावर करणाऱ्या हिजड्यांच्या कथा आहेत. मी ज्या जिल्ह्यात राहते, अहमदनगर, असं म्हणतात शेवटच्या काळामध्ये चांद बेबी तिच्या अंगरक्षक असलेल्या 5 हिजड्यांसोबत होती, आणि तिनं त्यांना सांगितलं की, म्हणजे ही दंतकथा आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन माझ्यापर्यंत नाही आलेलं अजून. तिने त्यांना सांगितलं की माझं शव, धड हे शत्रूच्या हाताला लागता कामा नये. तर त्यांनी तिला एका गुफेच्या मार्गे दुसरीकडे नेलं, तिला संपवलं, त्याच्यानंतर स्वतःही आत्महत्या केली दुसरीकडे जाऊन, असं सांगितलं जातं. म्हणजे ती बलिदानाची, ती समर्पणाची, ती स्टोरी कोणीच लिहित नाही. लिहिलं काय जातं? आमच्यातलं विक्षिप्त पण दाखवलं जातं. आता जरा आजकडे येऊया. डोळे बंद करून तुम्ही जर हिजडा हा शब्द उच्चारला तर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र येतं? एक भडक लाल टिकली लावलेली, लाल डार्क लिपस्टिक, पान खाल्लेलं, झब्बर खाली एकदम मस्तपैकी साडीवर गुंडाळलेली, पचकन थुकणारी आणि घाण शिवी देणारी एखादी व्यक्ती म्हणजे हिजडा. असं चित्र येतं डोळ्यासमोर. हे चित्र कोणी उभा केले? इथल्या सगळ्या कथा, कादंबरीकार, लिहिणाऱ्या सगळ्या साहित्यिकांनी आजपर्यंत माझं वर्णन असंच लिहिलं. असं वागणारी बरीच लोक आहेत, पण त्यात आम्हाला वेगळं टाकण्यात आलं. आणि आमच्या बद्दलची समाजाची मानसिकता, अहो मी बसमध्ये बसते तर माझ्या शेजारी कोणी बसत नाही, अजूनही नाही बसत लोक. अस्पृश्य, सामाजिक अस्पृश्यता काय म्हणतात हे बघायचं असेल ना, तर माझ्या पाठीमागं चला जरा 2 दिवस, मग कळेल तुम्हाला की काय असते सामाजिक अस्पृश्यता. कशा पद्धतीने लोक तुम्हाला ट्रीट करतात, कसं वागवतात. तुम्ही एखाद्या दुकानात शॉपिंगला जाताना दुकानदार तुम्ही काय घेणार हे सुद्धा विचारत नाही. तू 10 रुपये आणतो तुमच्या समोर ठेवतो, त्याला असं वाटतं भीक मागायलाच आली. त्या व्यतिरिक्त तुमचं काही लाईफ आहे याचा विचारही कोणी करत नाही. काय आहे सिनेमामध्ये तुम्हाला आठवतं का? एक मैंने प्यार किया नावाचा सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये ती त्या लक्ष्मीकांत बेर्डेच्या पाठीमागे चालणारी एक तृतीय पंथी आहे. आमचे लोक म्हणतात नाही, उसने सबके सामने हमारी बहुत इज्जत की. काय इज्जत केली? एवढे विक्षिप्त चालणं असतं आमचं. ट्रान्सजेंडर्सच्या आजूबाजू राहणाऱ्या लोकांशी बोलून बघा की यांचं वागणं कसं आहे, तेव्हा कळेल. वाटीभर कालवण सुद्धा सोडून खात नाहीत ट्रान्सजेंडर. कितीतरी मुलींची लग्न लावून दिली तृतीयपंथींनी, कितीतरी मुलांच्या शिक्षणाला मदत करतात हेच हिजडे. ह्या हिजड्यांचं जगणं आणि दुःख आणि मर्म हे कोणी लिहिलं नाही, कोणी प्रसारित केलं नाही, कोणी त्याच्याविषयी लोकांना संवेदनशील केलं नाही. म्हणून एक तर त्याचं दैवीकरण झालं, दुसरं त्याचं विक्षिप्तीकरण झालं, आणि तिसरं त्याची किळस वाटावी असं एक वर्णन करण्यात आलेलं आहे सगळ्या सिनेमांमध्ये. मर्डर 2 नावाचा एक सिनेमा आला होता, ज्याच्यामध्ये दाखवलं की तो बायकांना उपभोगून थकलेला पुरुष स्वतःचं लिंग काढून टाकतो आणि मग स्वतःला हिजडा म्हणवतो. तो पिक्चर येऊन गेल्यानंतर कितीतरी दिवस लोक मला बाजारात विचारायचे, तुम्हाला पण मुलं बाळा असतील ना? मग जोगवा नावाचा एक पिक्चर आलता बघा, तो पिक्चर जोगती संप्रदायावर आहे. जोगती संप्रदायामध्येही एका पुरुषावर आधारित सिनेमा आहे, हिजड्यावर नाही. एक पुरुष ज्याला त्याच्या शरीरातनं काहीतरी चुकीचं, लघवीच्या जागेवर रक्त निघाला म्हणून देवाला सोडलं, अंधश्रद्धेला बळी पडलेल्या पुरुषाची कथा आहे. तृतीयपंथीची नाही. तृतीयपंथी म्हणजे ज्याची आत्मा बाई आहे, ज्याची जगण्याची कन्सेप्ट बाई आहे, त्याच्या पूर्ण कन्सेप्ट मध्ये तो हिरो एकदा तरी म्हणतो का तुम्हाला बाई असल्यासारखं वाटतं म्हणून? नाही.
एका पुरुषाला बळजबरी लुगडं घालण्याची कथा आहे जोगवा. लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला बी वाटत असेल नाही लग्न करावं म्हणून. अरे कशाला वाटेल आम्हाला? आमचं अट्रॅक्शन पुरुष आहे. आम्ही बायकांकडे कधी त्या येणं बाय त्या आमच्या कॉम्पिटिटर आहेत. आम्ही कशाला बायकांकडे अट्रॅक्ट व्हावं? तर अशा पद्धतीने सगळ्या सिनेमांमध्ये, सगळ्या चित्रामध्ये, म्हणजे कुठेही तुम्हाला एकदम व्यवस्थित असलेलं चित्र, म्हणजे हिजड्याचा रोल करायला बायका चालतात किंवा पुरुषांनी हिजड्यांचे रोल केलेले चालतात, पण हिजड्यांना कधी बायकाचे रोल सिनेमांमध्ये मिळालेत का? केरळामध्ये ट्राय केले एकाने आणि फार सक्सेस ट्रान्सजेंडर ऍक्ट्रेस आहे ती आणि चांगलं चाललंय तिकडे. पण बाकी तसं कोणी लीड घेताना दिसत नाही. तृतीयपंथीचे काय प्रश्न आहेत, म्हणजे हा शब्द मला वापरायचा नाही. तृतीयपंथी हा शब्द हा डिस्क्रिमिनेट करणारा शब्द आहे, पण पारलिंगी म्हणलं तर तुम्हाला ते पटकन कॅच होणार नाही म्हणून. आणि मलाही अजून माझ्या नेणिवेतनं तो शब्द काढता आलेला नाही, तर तो शब्द पटकन येतो. पण मला असं वाटतं की पारलिंगी किंवा हिजडा समुदाय हे शब्द मला जवळचे वाटतात. ह्या बाकीच्या सगळ्या आयडेंटिटीज पेक्षा खूप लोक म्हणतात की ते कसं वाटतं ना, हिजडा म्हणायला शिवी वाटतं. तसं नाहीये, ती माझी आयडेंटिटी आहे. हिजडा हा मोगलांनी दिलेला वर्ड आहे. तो अरेबियन वर्ड आहे. हिज्ड आणि राहत मिश्रण आहे, म्हणजे वेगळी वाट किंवा समूहातनं बाहेर फेकलेले लोक किंवा समूहातून बाहेर निघून स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी लोक, अशी ती हिजडाची कन्सेप्ट आहे. तर तृतीयपंथी हा शब्द हे करणार आहे. तर काय आहे या सगळ्या साहित्यामध्ये, सगळ्या चित्रांमध्ये, सगळ्या सिनेमांमध्ये, लोकांच्या मानसिकतेमध्ये आमचं जे चित्रण आहे ते निगेटिव्ह आहे, नकारात्मक पद्धतीने रचल्या गेले. आणि मग नंतरच्या ज्या आमच्या पिढ्या आल्या त्या म्हणल्या की ठीक आहे, या चित्राचं जर आपल्याला थोडंफार बेनिफिट होत असेल तर आपण नाकारायचं का? म्हणजे तसं अंधश्रद्धांच्या बाबतीतही बऱ्याच वेळा होतं की त्याचे बेनिफिट्स पण मिळतात. म्हणजे मला बघा, मी जर आता इथे तुम्हाला सांगते मी असं पट्टा लावले असते, मी तुम्हाला सांगितलं असतं परमार्थ आणि मोक्ष, प्रपंच आणि सत्कर्म, धर्म आणि स्वर्ग नरक, या सगळ्या कल्पनांवर जर मी तुमच्याशी बोलले असते, तुमच्या इथल्या सगळ्या माणसांनी मी इथून बाहेर निघताना मला 1000, 500, 100, 200 रुपये दिले असते आणि धडाधड पायावर पडले पण असते, आशीर्वाद आशीर्वाद, जगदंबा पाठीशी राहा, माझा धंदा जोरात चालला असता. पण तरीही मी हे धाडस करते कारण की माझ्या हजारो पिढ्यांनी याची किंमत चुकवली आधी. आम्ही आमचे आईबाप गमावले. आमच्या कितीतरी मैत्रिणी आजही रक्षाबंधनला स्वतःचा हात बघून रडतात किंवा स्वतःच्या कुठल्या तरी भावाची आठवण काढून रडतात. कितीतरी दिवाळ्यांना आईची बापाची आठवण काढून रडतात. कितीतरी मैत्रिणींना भीक मागितलेल्या पैशातनं बहिणीची लग्न केलीत त्यांनी, पण त्या लग्नाला स्वतः उपस्थित राहण्याची अनुमती नाही. कितीतरी जणींना बाप मेलाय पण तोंड बघू देण्यात आलेलं नाही, त्या मैताला हात लावू देण्यात आलेला नाही. आणि हे उदाहरण तुम्हाला प्रत्येक तृतीयपंथी सांगतात. आणि का झालं तर सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तुमच्या आतमध्ये बसलेले हे 4 लोक आहेत ना, त्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आमच्या बापाने आम्हाला घरातून बाहेरगाव काढलं कारण की लोक नाव ठेवतील. आमच्या बहिणीच्या लग्नात आम्हाला का जाऊ देण्यात आलं कारण की लोक नाव ठेवतील. आमच्या बापाच्या मैत्रीला आम्ही का गेलो नाहीत कारण की लोक नाव ठेवतील. लोक कोण आहेत? तुम्हीच आहेत. तुम्ही कोणाला तरी त्याच्या असण्यावरनं, दिसण्यावरनं, वागण्यावरनं, बोलण्यावरनं, त्याच्या रिप्रोडक्शन सिस्टीम वरनं बोललात. जे बाई असणं पुरेसं नाहीये. परत मी बायकांकडे येते. माझा संबंध बायकांशी कसा जोडलेला मी सांगते. तुम्हाला फक्त बाई असणं गरजेचं नाहीये, तुम्हाला बाई असून पाळी येणं गरजेचं आहे. बगर पाळी येणाऱ्या बाईला काही किंमत नाही. तिला अर्धनारी म्हणून जबरदस्ती आमच्यात ढकललं जातं. ती तुमच्यातलीच आहे म्हणतात, तिला पाळी नाही येत असं म्हणणाऱ्या बायका आहेत. माझ्याकडे आता 2 वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी एक 10वीची मुलगी आणून सोडली होती, तिला पाळी येत नाही म्हणून.
मी तिला अनाथ आश्रमात ठेवली. नंतर तिला तिथं नाही राहायचं, तिचा एक भाऊ संवेदनशील निघाला आणि तो तिला घेऊन गेला. पण तुम्हाला पाळी आली पाहिजे. बरं, तीच पाळी कुठल्या शुभ कामाला चालत नाही. जी पाळी नाही आली तर तुमचं बाई असणं कॅन्सल आहे, पण ती पाळी तुमच्या कुठल्या शुभ कार्याला चालत नाही. ज्यातनं ईश्वरांनी जन्म घेतला, त्याच गर्भाशयामध्ये राम राहिले, त्याच गर्भाशयात श्रीकृष्ण राहिले, त्याच गर्भाशयात बगर गर्भाशयाचा अवतार झालेला आहे का कुठला? काही झाले असतील जे समजा बाहेर दुसरे आहेत ते, पण माणसाचा अवतार ज्या ज्या देवाने घेतलाय ते सगळे गर्भाशयातनं झाले. आणि पाळी झाली नसती त्यांच्या आईला तर गर्भधारणा झाली असती का? म्हणून गावातल्या बायका म्हणतात 9 महिन्याचा इटाळ सण देवाला पण चुकला नाही. तर पाळी आली पाहिजे. बरं, पाळी आली तरी तुम्हाला मुलं झाली पाहिजेत. बरं, मुलं झाली तरी पण त्यात नुसत्या मुली होऊन फायदा नाही, मुलगा झाला पाहिजे तर तुम्ही बाई. काय मुलगा हे तुमच्या पूर्ण बाई असण्यावर सर्टिफिकेट आहे. राईट, क्लिक, सब आन्सर दे दिए तुमने. मग त्या मुलाला जन्म घालण्यासाठी आधी 4 पोरी, 5 पोरी, 6 पोरी, 7 पोरी, 9 बहिणीवर एक भाऊ झालेला पाहिलेला आहे. आमच्या इथे एका 72 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाला कुंभार होता तो, आणि त्याला मुलगा झाला. तो त्या वयामध्ये ते बाळ घेऊन नाचत होता. मुलगा झाला, पहिले त्याला 9 पोरी आहेत. त्या बाईचं डिलिव्हरी करता करता काय हाल होत असतील. तर ही कंडिशन आपल्या इथल्या बायकांची रिप्रोडक्शनशी जोडून. मी रिप्रोडक्टिव्ह नाहीये, माझी अस्मिता कुठल्या पुरुषाशी जोडलेली नाहीये. मी तुमच्या समाजाचा भाग, जे काही आहे तुमचं स्ट्रक्चर, रक्तशुद्धीचं स्ट्रक्चर. माझी प्रॉपर्टी कोणाला जाते माहितीये का? मी कमवलेली माझ्या चेल्याला जाते. तो वेगळ्या जातीत, वेगळ्या कुळात, वेगळ्या धर्मात, वेगळ्या गावात जन्मलेला असतो माझा चेला. त्याला माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी त्याला जाणार. तुम्ही लय स्वार्थी आहेत. तुम्हाला तुमची प्रॉपर्टी तुमच्या रक्तातून जन्मलेल्याच बाळाला द्यायची असते, त्यातही मुलाला द्यायची असते, मुलीला द्यायची नसते. म्हणून तुम्ही माझ्यासारख्या समूहाच्या बाहेर टाकता. याचं नुकसान असं झालं की आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलं. आम्हाला तुमच्या सगळ्या मेन स्ट्रीमचे ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यापासून दूर ठेवण्यात आलं. आमच्याकडे या देश, तुम्ही स्वतंत्र झाल्यानंतर तुम्हाला वोटर आयडी 1950 ला बळबळ मिळालं जबरदस्तीने, चला नाव नोंदवा. मला ते वोटर आयडी मिळण्यासाठी कायदेशीररित्या भांडावं लागलं. 2014 ला मी या देशाची नागरिक झाले. किती? 2014 ला. म्हणजे तुमच्यासाठी हा देश स्वतंत्र झाला, तुमचा झाला 1947 ला. माझ्यासाठी हा देश माझा झाला 2014 ला. इलेक्शनच्या आधी, बरं का, नंतर नाही. 2014च्या इलेक्शनच्या आधी. आणि मग आम्ही वोटर झालो, या देशाचे नागरिक झालो. मग पुढच्या वाटा सुरू झाल्या, वेलफेअर बोर्ड, हे ते. पण वोटर आयडी मिळायला आम्हाला 2014 उजाडावं लागलं या देशामध्ये. 2014 ला आम्ही वोटर आयडी मिळाल्यानंतर आमची पॅन कार्ड, वोटर आयडी, आधार कार्ड, रेशन कार्ड, अजूनही माझं रेशन कार्ड ऑनलाईन कनेक्ट नाही झालेलं आहे माझा, बाकीच्यांचं त्या सोडून. फक्त मुंबईमध्ये 50,000च्या जवळपास तृतीयपंथी आहेत, आणि महाराष्ट्राच्या निवडणूक विभागाकडे फक्त 2000 ते 2400 तृतीयपंथीयांनी वोटर आयडी काढलेले आहेत. बाकीच्यांकडे वोटर आयडी नाहीत. महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर रेपच्या केस 1% रजिस्टर्ड नाही. आणि आकडा पाहिला तर 99.99% ट्रान्सजेंडर आयुष्यात एकदा तरी रेपला फेस करतात, एकदा तरी अब्यूजला फेस करतात, एकदा तरी स्टिग्माला फेस करतात, एकदा तरी मारहाण, त्यांच्यासोबत शोषण होतं, त्यांना तोडलं जातं, मारलं जातं, चोरी होती त्यांची. पण त्याची एकही तक्रार बऱ्याच आता घ्यायला लागले या 2-4 वर्षामध्ये, कारण की ट्रान्सजेंडर ऍक्ट आला, त्याच्यासाठी खूप बदल करून घेण्यात आले. पण त्याच्या अगोदर होत नव्हतं. आजही तुम्हाला नोकऱ्यांमध्ये, शिक्षणांमध्ये ऑदरचा कॉलम, तुम्ही आता ज्या ज्या क्षेत्रात फिरताय तिथे फॉर्म भरता, त्यावेळेस स्त्री पुरुष हे बघायला मिळतं. ऑदर आहे का? कितीतरी फॉर्मवर अजून ऑदर नाही.
कितीतरी फॉर्मवर अजून सुद्धा ऑर्डरचा कॉलम नाहीये. मग आम्ही शिक्षण कशी घ्यायची? महाराष्ट्रात अजूनही तृतीयपंथीयांसाठीचं शैक्षणिक धोरण नाहीये, रोजगाराचं धोरण नाहीये. आपल्या देशामध्ये आरक्षणाचं सूत्र काय की ते नेतृत्वाचं ते नसलं पाहिजे, त्यांचं नेतृत्व नाहीये. प्रातिनिधित्वाचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. शिक्षणापासून वंचित आहे. माझा समुदाय सगळा लहान वयामध्ये ड्रॉप आउट होतो शाळेमध्ये. ते बरेच शिक्षक आहेत. 14-15 वर्षाचं मूल ड्रॉपआउट झालं की आपण म्हणतो की घरची परिस्थिती, बाकीची कारणं, असं तसं. पण बऱ्याच वेळा हे असं नसतं. बऱ्याच वेळा त्याच्या लिंक, तुमच्या सोलापुरातली केस आहे, मी मागच्या वेळेस इथे निरीक्षक म्हणून होते त्यावेळेसची केस आहे. इथला एक 15 वर्षाचा मुलगा आणि आई मारते मुलासारखा वाघ म्हणून, आणि आजी पण मारते मुलासारखं वाघ म्हणून, आणि त्यानं मला सांगितलं मी आत्महत्या करणार आहे, मला तुम्ही मदत करा नाहीतर मी आज आत्महत्या करणार आहे. मला सुचेनाच की काय काय करणार ना. त्यानं फेसबुकवर कुठून तरी सर्च मारला आणि मला मेसेज टाकला. मग मी तिला चाइल्डलाईन कडे गेले. चाइल्डलाईनला सांगितलं, म्हटलं माझं नाव नका येऊ द्या कारण की मी एक राजकीय व्यक्तिमत्व आहे, परत ते घरचे त्याला टॉर्चर करणार, बाकीचे दुसरा फायदा उचलणार. तर मग ते घरी गेले, त्यांची काउन्सिलिंग केली कंटिन्यू 2-3 महिने. त्या मुलाला त्यांना एक्सेप्ट करायला लावलं. आता तो शिवण क्लास वगैरे करतोय इथे आणि मेसेज पण करत असतो. त्याचं एक्सेप्ट होणं फार महत्वाचं आहे, नाहीतर ते सुसाईड कडे जातात. कितीतरी मुलं सुसाईड करतात. त्या सुसाईडचं कारण आपण नेहमी म्हणतो परीक्षेत निकाल फेल झाला किंवा बाकी तरी काहीतरी लफडा असेल त्याचं बाहेर. प्रत्येक वेळेस तसं नसतं ना. बऱ्याच वेळा लैंगिकतेचे पण इश्यू असू शकतात जे मोकळेपणाने ते कोणाजवळ बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. कितीतरी तृतीयपंथीयांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं जातं, त्यांना जबरदस्ती मुलगा बनवलं जातं आणि मग त्याला त्या बाईमध्ये इंटरेस्टच नाहीये. तिचं लग्न लावून देऊन फायदा काय? 2 नाही 2 जीवांशी खेळताय ना तुम्ही. त्याच्या खेळताय, त्या मुलीच्याही जीवाशी खेळताय. तर ह्या आत्महत्यांना आपण काउंट करत नाही. कितीतरी बलात्कारांची कार्य, डिवोर्सची कारण सुद्धा ही असू शकतात. बायका पोलिसांना कसं सांगणार की माझा नवरा ट्रान्स आहे म्हणून? त्या सांगतात यानं मला हुंडा मागितला, यानं मला मारलं, यानं मला छळलं, हा मला त्रास देतो. लैंगिकतेवर कुठल्याच बाईने माझा नवरा मला लैंगिक पातळीवर सक्षम नाही वाटत म्हणून मला डिवोर्स हवाय अशी एक केस दाखवा मला. अशा होत नाही. आणि यातनं तृतीयपंथीयांकडे बघण्याचा, म्हणजे तृतीयपंथी त्यांच्या कमरेच्या खाली जज करतो आपण. रिप्रोडक्शनची व्याख्या आपली फक्त मुलं जन्माला घालणं नाहीये. मी कविता लिहिते, माझं पुनरुत्पादन नाहीये. मी तुमच्या समोर एवढं बोलते, 1 तासाचं भाषण केलंय मी आता. हे भाषण जर लिहून काढलं हे माझं पुनरुत्पादन नाही, प्रोजेक्ट नाही माझं. हे प्रोजेक्टला तुम्ही फक्त त्या जनरेशनशी जोडून बघणार आहात का? त्या रक्ताशी, रक्तामासाच्या गोळ्याशी आणि त्या वंशवारशाशी जोडून पाहणार आहात? माझा वारसा हा तुमच्यापेक्षा भारी आहे ना. म्हणजे खरी जी संस्कृती आहे तुमची, वसुदैव कुटुंबकम म्हणतो, बरोबर ना? वसुदैव कुटुंबकम म्हणतो आपण. हे विश्वची माझे घर. कशाचं विश्वची माझे घर? पाकिस्तानला दिवसभर शिवाय देतो आपण. त्याच्या सुधारणा आणण्यासाठी, म्हणजे आत्मरक्षा, देशाभिमान हा भाग वेगळा आहे आणि अखिल मानव जातीला मानव म्हणून बघणं हा भाग वेगळा आहे. राष्ट्र नावाची संकल्पना ही निसर्गाची नाहीये. राष्ट्र नावाची संकल्पना ही सुद्धा माणसांचीच आहे. माणसांनीच बनवलंय की ही रेष वडली, इकडची जमीन माझी, इकडची जमीन तुमची. कोण मरतय सीमांवर कोण मरतं मला सांगा? तिकडूनही शेतकऱ्याचे गरिबांचे पोर आहेत, इकडूनही शेतकऱ्यांचे गरिबांचे पोर आहेत. इकडूनही कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा सीमेवर गोळी खाऊन मरत नाही, तिकडूनही आमदार खासदाराचा पोरगा ते गोळ्या खाऊन मरत नाही. मग त्यांच्याबद्दल आपण कसा विचार करणार आहोत? तृतीयपंथी सगळ्यांबद्दल चांगला विचार करतात. आम्ही हात धुतो तेव्हा अन्नदाता सुखी भव, सगळ्यांचे लेकरं बाळ सुखात राहू दे. आम्ही जेव्हा देवाला प्रार्थना करतो तेव्हा पण म्हणतो की सगळ्यांची लेकरं बाळ सुखात राहू दे. आम्ही म्हणत नाही की फक्त आमच्या आजूबाजूची सुखात ठेवू. ह्या निसर्गाने
आम्हाला एक समान बनवलं, आम्ही एकमेकांना एक समान बघण्याचा दृष्टी हारून बसलो, त्या संस्कृतीला आम्ही कुटुंब व्यवस्था म्हणतो. आणि ह्या कुटुंब व्यवस्थेला ज्यांनी स्वीकारलं नाही त्यांना आम्ही देवदासी, तृतीयपंथी, जडे, गोड मामू, धक्का छक्का, पेटी दिवस अशी सगळे अनेक नावं देऊन या संस्कृतीतून बेदखल केलं. त्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवलं. त्यांच्याकडे कुठल्या जमिनी नाही. जमिनीचं जेव्हा कसल त्याची जमीन आणि काय हे आलं त्यावेळेस आम्हाला किती जमिनी देण्यात आल्या? नाही देण्यात आलं कुणाला आम्हाला जमीन. आता लोक आम्हाला भांडवलशाहीने जेव्हा तुमची कंबर मोडली, तुमच्या मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या, तेव्हा आता आम्हाला लोक म्हणतात तुम्ही काम करा की काय झालं, धडधाकट तर दिसतंय. अरे हजारो वर्ष जेव्हा मी गावात नाचत होते तेव्हा नाही दिसलं मला काम द्यायचं, तेव्हा नाही वाटलं मला कामाला लावावं. आता का दिसतंय? कारण की आता तुमच्या रिमोटवर एक सुंदर नटी तुमच्या घरात येऊन नाचते. तुम्हाला आता माझ्या मनोरंजनाची गरज राहिली नाही. आता तुम्ही रिमोट चालू केला की मस्तपैकी भारीतला भारी नट येऊन तुमच्यासमोर कॉमेडी करतो. मग माझ्या अवखळ चाळ्यांना काही महत्व राहिलं नाही. मग आता मला काम करा म्हणणार, बरोबर ना? मग आता तुम्हाला माझ्यातले हे दिसत आहेत, बाकीचे सगळ्या स्ट्रक्चर गोष्टी दिसत आहेत. कारण की आता माझं मनोरंजन म्हणून वापर तुमच्या दृष्टिकोनातनं संपलाय आणि आशीर्वाद म्हणून पण संपायला लागलाय. बऱ्याच जणांना आता विचार करतो की नाही काय होत नाही यांच्याकडे. मीही मान्य करते, पण हे काही होत नाही म्हणत असताना तुम्ही आम्हाला पर्यायी व्यवस्था दिलीये का? काही पर्यायी व्यवस्था दिलीये तुम्ही आम्हाला? काही योजना काढल्यात की आम्हाला काहीतरी बीज भांडवल डिक्लेअर केलं पण हातात काही नाही आलं? ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट अजून म्हणजे आमच्या इथे 130 लोक आहेत, त्यातल्या फक्त 40 लोकांनी बनवले. बाकीच्या लोकांना अजून त्याचं महत्वच माहित नाही. ऍडव्होकेसी प्लॅनिंग केल्यात का तुम्ही? काही नाही केलं. शाळा पातळीवर किती वर्गांमध्ये ट्रान्सजेंडर हा विषय शिकवला जातो? तुम्ही इथे बरेच शिक्षक पण आहेत. लिंगभाव समानता हा टॉपिक किती शाळांमध्ये शिकवला जातो? बरं, हा टॉपिक काढला की पालक म्हणतात नाही आता आमच्या मुलांनी हे शिकायचं. अरे तुमचा मुलगा, तुमची मुलगी याच कॉम्प्लेक्स मध्ये ती बिचारी शिक्षणातून बाहेर पडली आहे, त्याच्यामुळे तिच्या शिक्षणावर परिणाम झालाय आणि ती शिक्षणात पुढे लक्ष देऊ शकली नाही. तुम्ही तुमची संस्कृती सदाचाराचं काय हे करून बसतात? हा देश एवढा समृद्ध आहे, खजुरावाच्या लेणीला जाऊन बघा, लोक जगभरातली लोक सेक्स शिकण्यासाठी इथं भारतात यायची. एवढा मुक्त, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक असलेला देश एवढा संकुचित कसा होऊ शकतो? इथं वेगवेगळ्या संस्कृती आणि संस्कारांच्या सरमिसळीचा हा देश आहे. पण दुर्दैवाने इथली यातली कुठली संस्कृती, कुठला संस्कार, म्हणजे अर्थात काही खजुराच्या लेण्यावर समलैंगिक शिल्प आहेत पण ते समाज मान्य होतं अशातला भाग नाही. ते अंधारातल्या सोयीसाठीच प्रतिनिधित्व होतं. तर ती प्रतिनिधित्व आपण मान्य करणार आहोत की नाही, किंवा तेवढ्या पुरतं तरी. मग त्याला आताच्या दृष्टिकोनात कसं बघणार आहोत? तृतीयपंथीयांची आजची कंडिशन, लॉकडाऊन मुळे आमची लोक जे बाजार मागत होते ते सगळे सिग्नलवर आले, जे सिग्नल मागत होते ते गतिरोधक वर आले. जिथे डिवायडर गतिरोधक असतं का तिथं पण आमची लोक आता मागतायत. आमची एक मैत्रीण ट्रकवाल्यांनी पाणी पित होती रस्त्याच्या कडेला, ट्रकवाल्यांनी 10ची नोट दाखवली म्हणून घाईत पळत गेली, बाजूने येणारी गाडी पाहिली नाही, चेक करून गेली, ट्रक गाडी खालीच गेली डायरेक्ट. 10 रुपयात जीव गेला तिचा. ट्रेन मधनं हिजडे कटून मरतात भीक मागून, ते चुकीचे वागतात हे सांगणारे मला लई लोक मिळतात. ते बघा ना कसे वागतात, किती शिव्या देतात, किती घाण वागतात आणि टाळ्या वाजवतात आणि कसलं कसलं वागतात असं म्हणणारे खूप मिळतात. पण त्या हिजड्याला लोकांनी उचलून खाली फेकून दिलं गाडीतनं आणि पोलीस कंप्लेंट पण झाली नाही, याबद्दल कोणी बोलत नाही. किंवा एखाद्या हिजड्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली शेवटी कंटाळून, कोणी बोलत नाही. मी 2 वर्ष जॉब करत होते पुण्याला, माझ्या मित्रांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी खूप काय म्हणतात ना, नशीब भाग्य वगैरे मी मानत नाही, पण तरी मला असं वाटतं की
निसर्गाने मला खूप चांगले मित्रमैत्रिणी दिले आणि मी राहू शकले 2 वर्ष. पण तरीही जेव्हा रात्री उशिरा मी घरी यायचे तेव्हा एखादं तरी कुत्र माझ्या पाठीमागं घरापर्यंत यायचं. त्याला असं वाटायचं माझ्या कपाळावर मी अवेलेबलचा बोर्ड घेऊन फिरते. हे मला परत समूहात म्हणजे 2 वर्षानंतर मी जॉब सोडला आणि परत घरी आले. कंटाळले, थकले मी या कटकटीला सगळ्या. कोचीमध्ये 24 ट्रान्सजेंडर्सना रेल्वेने जॉब दिला, पण त्यांना रूमच भेटत नव्हत्या तिथे. आणि त्यातल्या आता 4 जणी तिथे टिकून आहेत, बाकी सगळे तिथून राजीनामा देऊन आपल्या आपल्या परत त्या क्षेत्रामध्ये ला भैया दे भैया, ला भैया दे भैया. सिस्टीम काय, माझे लोक जरी शिकले समजा, उद्याच्याला काम कोणासोबत करायचे? तुमच्या सोबत. तुम्हाला मी कलिग म्हणून एक्सेप्टेड आहे का? तुम्हाला मी तुमची ज्युनियर किंवा सिनियर म्हणून एक्सेप्टेड आहे का? माझं सोडा, इथं बायका सिनियर म्हणून एक्सेप्टेड होत नाहीत पुरुषांना. चपराशी जर पुरुष असेल आणि सिनियर जर मॅडम असेल, तिला पाणी आण रे, तो पुढे जाऊन फुटफुट करतो, तर माझ्यावर रुबाब करतो. घरात नवऱ्याला पाणी देत असत. हा पुरुषांची मानसिकता असते. मला ऑर्डर करते. एखाद्या पुरुष संस्थेला स्त्री अध्यक्ष देऊन बघा कसे इगो हार्ट होतात. मग जर समजा एखाद्या पुरुष शाखेला हिजडा अध्यक्ष दिला तर कसं होणार? हे परिवर्तन होतंय, पण कारण की मी राज्याचे उपाध्यक्ष एका पार्टीची. पण ते कोण करतं माहितीये का? जे लोक बौद्धिक आहेत ते, ज्यांची बौद्धिकता नाही ते तिथंच माझ्या कंबरेखालीच अडकून आहे की ही कशी काय नेतृत्व करू शकते, ती कशी काय आम्हाला गाईडलाईन देऊ शकते, याचा काय संबंध माझ्यासाठी लेटर काढण्याचा, किंवा आता हिच्या म्हणणार आम्ही चालायचं का? माझी एक मैत्रीण आहे, इथं आली का नाही माहित नाही, शमीबा आली का? येस, TICS कॅम्पस तुळजापूरला मराठी शिकवती तिथल्या मुलांना. आता हे जर आपली बॅच असती, म्हणजे 84च्या काळात जन्माला आली किंवा त्याच्या आधी जन्माला आली, 90च्या काळात जन्माला येईपर्यंतची जी लोक असते, तर त्यांनी तिला टीचर म्हणून स्वीकारलंच नसतं. आता हे शिकवणार आम्हाला. पण हल्लीची पोरं फार अपग्रेड निघाली, स्वीकारतात. त्यातही काही 2-4 नमुने असतीलच जे तिच्यावर क्वेश्चन मार्क टाकत असतील, पण ते 2-4 ने फरक पडत नाही, समूहाने फरक पडतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशन बदलायच्या असतील तर तुमचं बदलणं फार गरजेचं आहे. तुम्ही चांगले पालक असलं पाहिजे, संवेदनशील. तुम्ही चांगले मित्र असले पाहिजे, संवेदनशील. तुम्ही चांगले सजग नागरिक असले पाहिजे, संवेदनशील. तुम्ही सगळ्या विषयांकडे संवेदनशील पद्धतीने कशा पद्धतीने बघता, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तृतीयपंथीयांची अवस्था बदलायला सुरुवात होईल. माझ्या आईबापांना मला घरात ठेवायला लाज वाटणार नाही. मला घरात ठेवायला लाज नाही वाटली तर माझ्या आईबाप म्हणतील साडी घालून शाळेत जा, शाळा सोडू नको. तुम्ही संवेदनशील शिक्षक असाल तर तुमच्या वर्गात साडी घालून येणारी ट्रान्सजेंडर विद्यार्थिनी ही तुम्हाला तुमची जबाबदारी वाटेल. तुमच्यासाठी आलेलं कलंक किंवा किळस नाही, तुमच्यावर पडलेली जबाबदारी वाटेल. तुम्ही तिला रिस्पेक्टिव्हली बसवाल. तुमच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगाल की ही अशी आहे आणि हिला हिच्या असं असण्याची जाणीव कधीच होऊ देऊ नका. वाईट नाही. बरेच लोक म्हणतात की मी म्हणजे नॉर्मल माणसं, नॉर्मल म्हणजे काय? सगळेच नॉर्मल आहेत. तुमच्यापैकी एखाद्या पुरुषाला मी सांगितलं की मी तुम्हाला दर महिन्याला 10,000 20,000 देते, तुम्ही आयुष्यभर साडी घालून जगायचं, जगाल का? नाही जगाल. मातीत बीज नसेल तर तिथं झाड उगवत नाही. बीज असेल तर तुम्ही त्याला उगवण्यापासून थांबवू शकत नाही. तर आमच्यामध्ये ते बीज होतं, मातृत्वाचं, बाईत्वाचं, स्त्रियत्वाचं, म्हणून ते उगवलंय. त्याचा स्वीकार तुम्ही आनंदाने केला पाहिजे. तर मी चांगली मुलगी होईल, चांगली विद्यार्थिनी होईल, चांगली सहचारिणी होईल, चांगली कलीग होईल आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं परिवर्तन होताना दिसेल. मला तुमचं दैवीकरण नकोय, तुमची सहानुभूती नकोय, तुमची एम्पथी हवी, सहानुभूती पाहिजे, सह अनुभूती पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत जगण्याचा प्रयत्न करा.
काय इश्यू आहेत माझे समजून घेण्याचा प्रयत्न करा. पेट्रोल पंपावर सोलापूर त्या बाबतीत खूप संवेदनशील आहे. इथल्या आयुक्तांनी इथे 4/3 बंद्यांना पेट्रोल पंपावर जॉब दिलेत आणि खरं तर सोलापूरकरांसाठी फार अभिमानाचे. तुम्ही फार काही नाही करू शकत. त्या पेट्रोल पंपांनी त्यांना चान्स दिलेत म्हणून मी तिथं पेट्रोल भरायला जाईल आणि हे त्यांच्या मालकांना विशेष नोंद दिली की मी तुमच्याकडे पेट्रोल भरायला येतो कारण की तुम्ही या लोकांना इथे नोकरी दिली, जेणेकरून त्यांचा पगार वाढेल. हे तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही ही गोष्ट करू शकता की जे लोक जे हात काम करू पाहतात त्यांना काम द्या, संधी द्या. मुळात तसं होत नाही. मी रांगोळ्या विकायचा व्यवसाय करत होते. एक 15-16 वर्षापूर्वी ट्राय केलं होते की दिवाळीच्या सीझन मध्ये. तर लोक बायका येत नव्हत्या माझ्याकडं, त्या घाबरायच्या आणि पुरुष आले तर रांगोळीकडे बघत माझीच किंमत विचारायची, किती घेतेस, कशी दिली. आणि हे मला फार लगेच कळतं. म्हणजे बायकांमध्ये एक सिक्स सेन्स असतो की तुम्हाला गर्दीत मुद्दामून मारलेला धक्का लगेच कळतो आणि सहज लागलेला धक्का कळतो. तर ते मला लगेच कळायचं आणि मी ते बंद केलं. अगदी 2-3 दिवस पण टिकले नाही. मी कंगवे विकले, मी माथाडी कामगाराच्या हाताखाली काम करून पाहिले. पण मुळात संवेदनशीलता नसल्यामुळे सगळीकडे तेच हॅरेसमेंट वाटायला येते. ती हॅरेसमेंट केव्हा थांबणार आहे? जेव्हा तुम्ही संवेदनशील व्हाल. तुमच्या घरात काम करायला मला संधी द्याल, तुमच्या ऑफिसमध्ये काम करायला संधी द्याल, तुमच्या शाळांमध्ये मला काम करायला संधी द्याल. आता एक आमची रिया नावाची मैत्रीण सिंधुदुर्गामध्ये टीचर झाली. झडपीची पहिली शिक्षिका आहे ती ट्रान्सजेंडर. आज मध्ये काय चाललंय मी सांगते, पण ही उदाहरण आहेत. पहिली कवयित्री, पहिली शिक्षिका, पहिली वॉचमॅन, पहिली पेट्रोलमॅन. हे बघा शब्द बघा. तुमचे शब्द ही मॅन आणि वुमन मध्येच फिरतात. पहिली पेट्रोल ट्रान्स, असं बोलायला अवघड जाईल. ट्रान्स पेट्रोल रिस्पॉन्सिबल काहीतरी शब्द तयार करा म्हणजे जे मला पण त्याच्यात इक्वली इन्व्हॉल्व करतील. आणि त्यानंतर हा प्रवाह समतेकडे जाईल. तोपर्यंत माझ्या वाट्याला हातात परडी आहे, पायात चाळ आहे, एका खांद्याला ढोलक आहे. मी तुमच्याकडे येणार, नाचणार, कुदणार, मागणार, तुम्ही देणार. आता इथे अर्धवट ज्ञान घेऊन तुम्ही अर्धे शहाणे झालात. उद्याच्याला तुम्हाला वाटत कोणी भेटला मागणार, तुम्ही म्हणणार तू दिशाताईला ऐकलंस का? तुला नाही देणार, तू काम कर. ती म्हणाल तो दिशा शेक का बी मला पण शिव्या. कारण की मी अजून बाजारात मागते, मी अजूनही बाजारात मागते. लेक्चर काय रोज नसतात, बरोबर. रोज असली तरी रोज एवढं मानधन देणारे लेक्चर नसतात. तर आजही माझ्याकडे दुसरे पर्याय नाहीये. कारण की शिक्षण तुम्हाला तोंडी नाही चालत, कागदावर लागतं. मी जेंडरचं सेशन घेते, नंतर पोरं मला सांगतात ताई वर्षभरात सुद्धा आमच्या मास्तरने आम्हाला एवढं शिकवलं नाही, तेवढं तुम्ही 2 तासात सांगितलं. पण माझ्याकडे डिग्री नाही. डिग्रीवाल्या मास्तरला पगार आहे, मला पगार मिळणार नाही. तर ही मर्यादा आहे माझी. पण माझ्या पिढ्या आता खूप बदलत आहेत. आमची मनोबी बंदोपाध्याय म्हणून एक आहेत, त्या महिला कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत बंगालमध्ये. परत एक IAS अधिकारी पण आहे. परत शबनम मौसीना तर तुम्ही ओळखत असाल, त्या पहिल्या देशातल्या पहिल्या राजकारण्या. त्यांचा पण किस्सा खूप मजेशीर आहे की त्या निर्दली निवडून आल्या, अपक्ष निवडून आल्या आमदार म्हणून. आणि निवडून आल्यानंतर त्या एका पक्षाकडे गेल्या की मला आता तुमच्या पक्षात, बघा सीट वरचा आमदार एका पक्षाला म्हणतो की मला तुमच्या पक्षाचा भाग व्हायचंय. आणि तो पक्ष म्हणतो हमारे पास मर्दों की कमतरता नहीं है. आणि नंतर मग बाकी दुसऱ्या टर्मला त्या वेगळ्या पार्टीत गेल्या वगैरे, ठीक आहे. पण सुरुवातीला त्यांना नाकारण्यात आलं, अगदी निवडून आल्यानंतरही. तर आज कंडिशन बदलती. आज आम्ही राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत, सगळ्या याच्यात आहोत. पण क्रांती आणि प्रतिक्रांती ही एकाच गाडीची 2 चाके आहेत आणि ती तेवढ्याच तीव्रतेने चालतात. एकीकडे आम्ही परिवर्तनाची स्वप्न बघतोय, तर दुसरीकडे आम्हाला परत प्रतिगामाच्या जाळ्यांमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग वेगवेगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये
आता आम्हाला स्वीकृती वाढली. ज्या धर्माने इतके दिवस आम्हाला दोषी अपराधी म्हणून बाजूला टाकलेलं होतं ते लोक आम्हाला आता स्वीकारायला लागलेत आणि आम्हाला त्यांच्या धर्माच्या जाळ्यामध्ये परत ओढायला लागलेत. आणि ही धर्माची जाळी परत आम्हाला काय करणार, अपडेट भीक मागायला लावणार. म्हणजे आजपर्यंत आम्ही टाळी वाजून समोर मागत होतो, आता नंतर गुगल स्कॅनरवर मागणार की तुम्हाला ऑनलाईन. म्हणजे तुम्ही बघा टिकटॉक इंस्टाग्रामला बघा तुम्ही तसं चालतं. मी इधर से दुआ दूंगी तुम उधर से गूगल पे पैसा डाल देना. हे मला नाही करायचं. अर्थात माझ्याकडे आज जरी माझ्या पिढ्यांकडे पर्याय नसतील तरी जसं तुम्हाला वाटतं ना तुमचा, तुम्ही मगाशी कोणीतरी सांगत होतं की हा एक जेवायला एक सोबत होती माझ्यासोबत, त्यांचं टेलरिंगचं दुकान आहे. ते सांगत माझी तिन्ही मुलं डॉक्टर आहेत. हा, तर तुम्ही कसं तुमच्या मुलांसाठी स्वप्न बघता ना की मी हे करतोय पण माझ्या मुलांना हे नाही करावं लागलं पाहिजे, त्यांनी वरी गेलं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे. जर डॉक्टरचा मुलगा असेल त्याला असं वाटतं माझ्या मुलांनी एमडी झालं पाहिजे, एमडीचा मुलगा असेल त्याला असं वाटतं माझा मुलगा एमडीचा प्रमुख झाला पाहिजे. मोठं स्वप्न बघतो ना आपण जे जगतोय त्याच्यापेक्षा आपल्या मुलांसाठी मोठं स्वप्न बघतो. तर मला असं वाटतं की आई म्हणून काय आहे ना, शरीराशी जोडलेलं नाही, ते तुमच्या मनात असलं पाहिजे. गौरी सावंतांचं एक वाक्य आहे, मदर इज नॉट अ जेंडर, मदर इज अ बिहेवियर. आणि मला असं वाटतं की ते खूप तंतोतंत खरं आहे. आणि माझ्यातली आई म्हणते की माझा येणारा जो तृतीयपंथी किंवा पारलिंगी समुदाय आहे, हा समुदाय रस्त्यावर टाळ्या वाजवताना मला नाही पाहिजे. मला तुमच्यासारखं सभागृहात बसायचे आणि तुमच्यासारख्या एखाद्या वक्त्याच्या भाषणावर टाळ्या वाजवायच्या. ही जी आहे ना, म्हणजे माझी सगळी लढाई जी होती ना ती सामान्य होण्याची लढाई होती. मला नेता व्हायचं नव्हतं, लेखक व्हायचं नव्हतं, मला कवयित्री व्हायचं नव्हतं, मला काहीच व्हायचं नव्हतं. मला तुमच्या म्हणजे माझं जेव्हा मी हिजड्यांमध्ये आले तेव्हा स्वप्न होतं की मी वर्षभर भीक मागेन आणि त्याच्यानंतर जे पैसे जमा होतील त्याच्यामध्ये छान भाजीपाल्याचा व्यवसाय चालू करत, भाड्याची रूम घेईल, जरी नाही पार्टनर मिळाला तरी एखादं मूल दत्तक घेईल आणि मी तशी जगत. पण परिस्थिती अशा वाईट होत गेल्या की मी त्यातनं बाहेर कधी पडलेच नाही. पण आज माझं स्वप्न आहे की माझ्या येणाऱ्या पिढ्यातनं बाहेर पडावं. त्यांची जी स्वप्न, हिजडा कोणी बनायची इच्छा नसते कोणालाच, सगळ्यांना बाई बनायचं असतं. मी जेव्हा घर सोडलं तेव्हा मी हिजडा होण्यासाठी घर नव्हतं सोडलेलं, मी बाई होण्यासाठी घर सोडलं होतं. आणि मला इथल्या व्यवस्थेने बाई होऊ दिलं. आता जर मला कोणी बाई हो म्हणलं तर मी होऊ शकत नाही, कारण की बाई होण्याची पण एक किंमत आहे, ती मोजण्याची माझ्यात ताकद नाही. कारण की बायका बी काही सोपे नाही, बायकांनाही त्याची किंमत मोजावी लागते. त्यांचं चालणं, उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं हे सगळं तू इथल्या पुरुषी व्यवस्थेने मॅनेज केलंय. कशी चांगली बाई, कुठली चांगली बाई, ती कुठल्या कपड्यावरनं तिला चांगलं म्हणणार, कुठल्या लिपस्टिकच्या शेडवरनं तिला चांगलं म्हणणार, कुठल्या चालण्या बोलण्याच्या ढंगावरनं तिला चांगलं म्हणणार, याच्या सगळ्या व्याख्या इथल्या व्यवस्थेने तयार केल्या. त्याच्यात मी बसत नाही. तर माझ्या प्रति बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. त्यातली एक महत्वाची अंधश्रद्धा आहे जी म्हणजे की मी रुपया चावून दिला तर बरकत येते. ओके, तर मला असं वाटतं की त्या रुपयाच्या मोबदल्यात तुम्ही मला 10 रुपये देता, ती माझ्या पोटाची गरज आहे. ते 10 रुपये तुम्ही रुपया न मागता दिले तर तुम्हाला खऱ्या अर्थानं दुवा मिळेल. कारण त्या रुपयाने जर तुम्हाला दुवा मिळणार असेल तर देशाचा जीडीपी फार घसरलाय. मी आरबीआय गव्हर्नरला रुपया चावून दिला असता का नाही? मला खूप लोक म्हणतात की, दुकानदार लोक म्हणतात की तुम्ही व्यापारी आहेत सगळे, मालाला हात लावा मग बरकत येईल. मला सांगा, माझ्या हात लावल्याने जर तुम्हाला बरकत आली असती तर तुम्हाला रस्त्यावर फिरू दिलं असतं का? एसी शोरूम काढून दिलं असतं आणि मालाचं टेम्पो डायरेक्ट मार्केटला जायच्या आधी माझ्या शोरूमला आला असता हात लावायला. आला असता का नाही मला खरं सांग. पण या सगळ्या भावनांमध्ये आमचं पोट अडकलेलं आहे. त्याची जाणीव बदला, त्या देण्याची जी जाणीव आहे ना ती बदला. म्हणजे आधी तुम्ही रुपया आशीर्वादासाठी देत असाल तर आता फक्त जबाबदारी म्हणून द्या. कारण की तुम्ही त्यांना अल्टरनेटिव्ह नाही देऊ शकत ना. तुम्ही त्यांना नोकऱ्या नाही, त्याच्याबद्दल आता ज्या बाईने 40 वर्ष भीक मागितली आहे तिला तुम्ही आता नोकरी कर म्हणलं तर कळणार आहे का? तर तुम्ही त्यांना अल्टरनेटिव्ह देऊ शकत नाही. तर अंधश्रद्धेने मदत नका करू, श्रद्धेने मदत नका करू, जाणीवेतनं मदत करा की ही आपली जबाबदारी आहे.
ते 10 रुपये देतानाची जी आतापर्यंतची तुमची भावना होती, 10, 100, 50 जे काय देत होता, त्यावेळेची तुमची जी भावना होती ती श्रद्धा होती, अंधश्रद्धा होती, भीती होती, ती सगळी काढा आणि जबाबदारी म्हणून द्या. आता मला सावंतवाडीला माझं एक व्याख्यान झालं होतं, तिथल्या एका श्रोत्याचा फोन मी गाडीत येताना आला मला की तिथले लोक मागायला गेले, दिवाळी मागणं चालू झालं आमचं. तर त्यांना 10 रुपये निघा 10 रुपये घ्या मला निघा. मग ते म्हणले की त्याला परत वरतून म्हणतो, दिशाताईला ओळखता का तुम्ही, त्या किती छान बोलतात. ते म्हणले दिशाताई थांब जरा फोन लावून देते. लावून दिला माझ्याकडे फोन. बोलले मी, म्हणजे काय हो दिशाताई असं. म्हटलं अहो त्यांच्याकडे पर्याय नाही दुसरे. दिशाताई छान छान बोलते, दिशाताई भाषण देत फिरते, त्या नाही फिरू शकत. त्यांना द्या दिवाळी तुम्ही काय देता ती दरवर्षी. आणि मग त्यांना दिली. पण माझ्या या भाषणाने तुमच्या देण्याच्या प्रक्रियेवर आळा नाही आला पाहिजे. पर्यायी व्यवस्था उभं करण्यासाठी, म्हणजे मी जेवताना रोटरी क्लबच्या तुमचे अध्यक्ष होते माझ्यासोबत वाटत होते, त्यांना म्हणलं की तुम्ही शिकणाऱ्या ट्रान्सजेंडरला फेलोशिप देता का. हे काम मोठ्या प्रमाणात करा. जे काही बदलू इच्छित असतील, उद्योग चालू करू, तुमच्याकडे MIDC हा पण उल्लेख आहे. MIDC मधली एक स्पेसिफिक जागा ट्रान्सजेंडरसाठी तुमच्या पातळीवर आरक्षित ठेवा. त्यांना सांगा की ह्या जागेवर काहीतरी आम्ही ट्रान्सजेंडर उद्योग भवन चालू करणार आहोत किंवा ट्रान्सजेंडर उद्योगचा समूह चालू करतो. 4-5 जणींना कोणाला तरी गोट फार्मचं प्रशिक्षण द्या, कोणाला तरी मच्छी पालनाचं प्रशिक्षण द्या तुमच्या लेवलवर. त्यांना भांडवल उभं करून द्या, रोजगार. तुम्ही उद्योग उभा केलेत, तुमच्यासाठी इथं ग्रास तयार होता, तुमच्यासाठी जमीन तयार होती इथली. तुम्ही मजुरीसाठी बाहेर पडलात तेव्हा तुम्हाला तुम्ही पुरुष आहात म्हणून मजुरी नाकारली, असं कधी आहे का. पण माझ्या बाबतीमध्ये मला हे सगळं जग नव्याने बनवायचे, सगळं जग तुमच्या सकट, तुमच्याही जाणीवा नेणीवा स्वच्छ करून नव्या जाणीवा बनवायच्या, तेव्हा मी तुमच्या सोबत फिरू शकेन. तर ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवा. मला असं वाटतं की काही वेळ आपण याच्यासाठी दिला पाहिजे, प्रश्न उत्तरासाठी. तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा, आपण बोलूयात. नक्की मला बोलायला आवडेल त्या अनुषंगाने. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा रोटरी क्लबनी जो काही मला इथे बोलण्याचं संधी देऊन धाडस दाखवलं त्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि आभार. रोटरी क्लबचे सगळे जेवढे मेंबर आहेत त्या सगळ्यांचे आभार, ज्यांनी मला लातूरला ऐकलं आणि सोलापुरात येऊन लक्षात ठेवलं आणि आग्रहाने मला इथे बोलवलं. म्हणजे मीच घाबरत होते, त्यांनी त्यांच्याकडनं दाखवलं की ते बदलतायत आणि मीही बदललं पाहिजे. माझा एक स्टिरियोटाइप त्यांनी मोडला, त्यासाठी माझे त्यांच्यासाठी विशेष आभार. कारण की मी गणपतीच्या याच्यामध्ये स्टेजवर कधीच व्याख्यान दिलेलं नाही. हे माझं पहिलं व्याख्यान आहे. मी गणेश मंडळाच्या कार्यक्रमामध्ये बोलतीये, तेही माझ्या भूमिकेला कुठेही तडा न जाऊ देता. ही या देशाची संस्कृती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय म्हणतात तर मला वाटतं की ह्या स्टेजने दाखवून दिले. त्यासाठी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचा आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरंच तुम्ही ग्रेट आहात. दिशा मॅडमजी परत एकदा धन्यवाद. तुम्ही खरंच दुवा देण्यास पात्रच आहात. तर्क, तत्व आणि विज्ञान जो वापर करतो तो बौद्धिक असतो. म्हणून आपण खूप छान सांगितलं, खूप छान वाटलं. वेदाच्या आधी तू होतीस ही कविता सुद्धा आम्हाला खूप भावली. महाभारतातील श्रीखंडीविषयी इतिहासात नसलेल्या आपल्या सन्मानाविषयी, आपल्यासाठी असलेल्या लोकांच्या मनातील नकारात्मकतेविषयी, आपल्याला होणाऱ्या अपमानाविषयी एकूण आपला अनुभव आमच्या पुढे मांडलात. काय आपली ओघवती वाणी आणि काय शुद्ध मराठी. एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या. आणि आपण नेहमी सर्वांनाच आशीर्वाद देता हे आपलं मोठेपण. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आता प्रश्नोत्तर ज्यांना कोणी प्रश्न विचारायचा असले तर विचारू शकता. मॅडम, आपलं मेन उपजीविकेचं साधन काय? आता तुम्ही म्हणजे तुमचं म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे जीवन जगता? तुम्ही उत्पन्न काय तुमचं मेन बेस काय मॅडम? आजही बाजार मागते मी आणि
आणि मला असं वाटतं की माझे बाजार करू हे माझ्या उपजीविकेचं मुख्य साधन आहे. कारण की तुम्ही केव्हाही साथ सोडू शकतात, माझे बाजार करू माझी कधी साथ सोडणार नाही हा माझा विश्वास आहे. नाही, याच्यावरनं तुमचं पोट भरतं का मॅडम? एवढा म्हणजे कमी याच्यात म्हणजे कमी नाही, व्यवसाय पोटभर मिळतात. तुम्ही काय व्यवसाय करू शकत नाही मॅडम? म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमचं दुसरं काय मार्ग नाही का? शिक्षण नाही, रोजगाराचं स्किल नाही. आज मार्केटमध्ये उतरायचं म्हणजे तुम्हाला खोटं बोलता यायला पाहिजे, बरोबर ना? व्यापाऱ्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे तुम्हाला तुमची सामान्य गोष्ट ही अतिउत्तम आहे हे सांगता आलं पाहिजे. मला माझी अतिउत्तम गोष्ट ही सामान्य पद्धतीने सांगता येते, उत्तम पद्धतीने सांगता येते. तर माझ्याकडे मार्केटिंग स्किल नाहीये, माझ्याकडे त्याच्यासाठी असलेलं वातावरण नाहीये. म्हणजे मी काय करणार? समजा मी पुस्तकाचा स्टॉल चालवला, 3-4 वर्ष चालवला, पण कुठली पुस्तकं विकायची याबद्दल माझी भूमिका होती. ज्या पुस्तकांमधनं माणूस डोळस होतो अशी पुस्तकं मी विकायची. म्हणजे मग त्यात सगळं इथल्या महापुरुषांचं साहित्य होतं आणि त्या पुस्तकांना कुठे मागणी असायची अशा व्याख्यानमाला असतील तिथं किंवा एखाद्या जयंती पुण्यतिथी तिथं. पण ते ओझं उचलणे इतकी ताकद माझ्या अंगात नाही, भाडं मला परवडणार नाही. मी खूप सारे, आता समजा मी गोपालन करायचं म्हटलं तर माझ्याकडे माझ्या नावावरची जमीन नाही. मला 1 गुंठा जागा घ्यायची मागच्या वर्षभरापासून मी प्रयत्न करतेय, पण कुठलाच बिल्डर मला जमीन द्यायला तयार नाही आमच्या भागामध्ये. का? तर मी प्लॉट घेतला तर आजूबाजूच्या प्लॉटची किंमत पडते, माझ्या शेजारी राहायला कोणी तयार नाही. मग मला काय सांगितलं जातं की तुमच्या विश्वासातला एखादा माणूस असेल त्याच्या नावावर तुम्ही ती जागा घ्या आणि मग तुमच्या नावावर ट्रान्सफर करा. म्हणजे खरेदीचा डबल खर्च माझ्यासाठी. बरं, तो माणूस ज्याच्या नावावर जमीन घेतली तोच जर पलटला तर काय करायचं? असं झालंय बऱ्याच वेळा. तर ही सगळी शोषणाची एक मोठी साखळी आहे, त्याच्यामुळे ना मी उभंच राहू शकत नाही. याच्यासाठी मोठं पॉलिसी मेकिंग मध्ये काम करणं गरजेचं आहे आणि ते आता होत आहे. बहुतेक मी भीक मागण्यात जाईल पण माझ्या पुढच्या पिढ्या भीक मागणार नाही, या आशेवर माझा लढा चालू आहे. आणखी कोणी? अच्छा, ओके. कविता सगळ्यात शेवटी मी एक कविता म्हणेन आणि मग आपण थांबूया. मॅडम, भारतात ट्रान्सजेंडर बाबतीत असा प्रकार आहे, पण पाश्चात्य देशात ज्यांना आपण डेव्हलप्ड म्हणतो, अमेरिका असू दे किंवा इतर देशांमध्ये काय अशी परिस्थिती आहे? काय भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इथे हा जो आशिया खंड आहे याच्यामध्येच हा प्रकार आढळतो. तुम्ही अफगाणिस्तानात गेलं तरी तुम्हाला हे बघायला मिळणार नाही किंवा बाकीच्या पाश्चात्य देशांमध्ये पण तुम्हाला हे बघायला मिळणार नाही. तिथल्या ट्रान्सजेंडरचे वेगळे इश्यू आहेत, तिथेही स्टिग्मा आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, वेगळे विषय आहेत, पण किमान रोजगाराच्या काही संधी उपलब्ध आहेत. आणि तिथे ट्रान्सजेंडरच्या बाबतीत अंधश्रद्धा नाहीये. त्याच्यामुळं त्यांची जगण्याची एक वेगळी पद्धती. म्हणजे बँकॉकला एक मोठा शो आहे जे फक्त ट्रान्सजेंडर चालवतात आणि त्याचं भारतीय रुपयांमध्ये 50,000 असं तिकीट आहे. तर ते तिकीट देऊन तिथले लोक ते शो बघायला जातात. इथे आमच्या मैत्रिणींनी लावणीचा शो सुरू केला, साधना करते तुम्हा मुजरा म्हणून, आणि 10 प्रयोगाच्या वर तो टिकू शकला नाही. कारण की लोक डायरेक्ट स्टेजवर चढून यायचे, अंगलट करू पाहायचे आणि मग त्यांना ते तिथेच तो बार डान्सच वाटायचा, त्यांना ते बंद करावं लागलं. तर भारतीय लोकांच्या मानसिकतेतच शोषण आहे. ते कधीच एखाद्या सन्मानानं काम करू पाहणाऱ्याला कधीच पुढे नाही जाऊ देत. म्हणजे आता मी सिक्युअर झोन मध्ये बोलते म्हणून ठीक आहे, पण पब्लिक स्पेस मध्ये काम करणारी जी लोक आहेत ते काय याला फेस करतात. ऑफिसमध्ये त्यांना कशा पद्धतीने डायव्हर्ट केलं जातं, कशा पद्धतीने त्यांना तुम्ही विक्टिम कार्ड खेळतायत म्हणून टॉर्चर केलं जातं. तर ते खूप वेगळे वेगळे अँगल आहेत. जेव्हा आपण सगळे ही बडबड त्याच्यासाठीच चालू आहे की आपल्या इथले जे बाकीचे अँगल आहेत ते बंद झाले पाहिजे आणि पाश्चात्य देशांसारखं आपणही बघायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये यांच्या विवाह, पाश्चात्य कशाला, पाकिस्तानात ट्रान्सजेंडरच्या विवाहाचा कायदा आहे. पाकिस्तान सारखा मागास देश तृतीयपंथीयांच्या विवाहांना मान्यता देतो आणि भारत म्हणतो की हे आमच्या संस्कृतीत बसत नाही म्हणून आम्ही या विवाहांना मान्यता देऊ शकत नाही. राईट टू चॉईस मध्ये पार्टनरच्या निवडीचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे. मग संस्कृती कोण नाकारणारी? संस्कृती तर प्रत्येक घरात रंग बदलते, बरोबर.
म्हणजे यांच्याकडे जी संस्कृती ती बाजूच्या घरात नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्या इथलं वातावरण आहे. त्याच्यामुळे याच देशांमध्ये, या 5 देशांमध्ये प्रामुख्याने ट्रान्सजेंडरचं शोषण पाहायला मिळतं. धर्माच्या आधारावर, संस्कृतीच्या आधारावर, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आधारावर. पाश्चात्य देशांचे प्रश्न याच्या पुढचे आहेत. त्यांचं हे चाललंय की आम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम द्या. कॉमन टॉयलेट बाथरूम का? तर टॉयलेट बाथरूम ही जेंडर स्पेसिफिक डिवाइड करायची गोष्ट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम मध्ये आपण फक्त मलमूत्र विसर्जनासाठी जातो, तिथं जेंडर आलं नाही पाहिजे डोक्यामध्ये, अशी त्यांची लढाई चालू आहे. आणि आपल्या इकडं अजूनही आत्ताशी कुठं आम्ही प्रायव्हेट टॉयलेट पर्यंत आलोय की आम्हाला आमचे ट्रान्सजेंडरचे वेगळे टॉयलेट द्या म्हणून. मग नंतर कॉमन टॉयलेटची मागणी आहे. हा फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर म्हणते ना, मेल टू फिमेल टू मेलचं काय प्रश्न आहे? तिथं अजून भयंकर आहे. पण इथे माझा विषय होता म्हणून मी तेवढंच बोलले. ते तुमच्यात म्हणजे सामील नाही, आमच्यात सामील नाही होत. ती खूप सुप्त कम्युनिटी. कारण की मी वयाची 17-18 वर्ष पुरुष म्हणून अभिनय केलाय. त्याच्यामुळे पुरुष असण्याचे बेनिफिट्स आणि त्याचे पॉवर्स मला मिळालेले होते. मी बेधडकपणे माझं म्हणणं मांडते. पण बायकांना तुम्ही स्वाभिमानी आणि स्वनिर्णय सांगण्याच्या लायकीचं बनवतच नाही. त्याच्यामुळं एखाद्या बाईला मी पुरुष आहे ही भावना जरी जागी झाली तर तिला मारायचं कसं, दमन कसं करायचं याची एक सिस्टीम आहे. लग्न करा, मग सुधरून जाईल. आणि मग त्या मुलीचं लग्न लावून तुम्ही तिच्यावर दररोज बलात्कार करायला सांगताय का पुरुषाला? कारण तिला पुरुषामध्ये इंटरेस्ट नाही, तिच्यासाठी तो सेक्स रेप आहे. जसं तुम्ही ट्रान्स मेलचं जर समजा एखाद्या ट्रान्सजेंडर फिमेलचं जर लग्न लावलं तर तिच्या हातात आहे बायको जवळ जायचं का नाही जायचं, पण बाईच्या हातात नाही ना ते. तिचं शोषण दुप्पट आहे. मी तरी तुमच्या स्टेजवर येऊन सांगू शकते की तृतीय पंथांचं असं शोषण आहे म्हणून. तुम्हाला ट्रान्स मेल बोलताना दिसणार नाहीत कुठे. त्यांच्या संघटना आहेत पण त्या खूप सॉफ्टली काम करतात. आता ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड तयार झाला आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये. त्याच्या बॉडीवर घेण्यासाठी एक मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर सापडत नाही महाराष्ट्रभरामध्ये. एक आहेत खूप, पण एक सापडत नाही. त्यांची कंडिशन एवढी भयंकर आहे. त्यांचं शोषण दिवस रात्र. घरचे मारून मुटकून लग्न लावून देतात, मारून मुटकून साडी घालायला लावतात, मारून मुटकून त्यांना बाई बनवण्याचा प्रयत्न केला जातो. ते अजून भयंकर. म्हणजे एखाद्या तुमच्या ओळखीतलं कोणी जर ट्रान्स मेल असेल तर त्यांनाही असं व्याख्यानाला बोलवा, म्हणजे ते त्यांचं जग उलगडून सांगतील की कशा पद्धतीने त्यांच्या वाट्याला शोषण येतं. सर्वप्रथम रोटरी क्लब सोलापूर MIDC ने हा इतका सुंदर तुमचा भाषणाचा कार्यक्रम ठेवला, व्याख्यानाचा, त्याच्याबद्दल तर त्यांचं तर मी आभार मानते. पण तुम्ही अतिशय सुंदरपणे हे सगळं तुमचे अनुभव सांगितलं किंवा जे जगामध्ये कालपासून आजपर्यंत काय चालू आहे हे तुम्ही सांगताय. तुम्ही बोलताना बऱ्याच वेळा म्हणायला माझं 10वी पर्यंत शिक्षण झालंय, पण तुम्ही अतिशय सुंदर इतके तुमची ओघवती वाणी आणि बाकीचं जे संपूर्ण व्याख्यान तुम्ही वेगवेगळी उदाहरणं देऊन आणि इतक्या छान पद्धतीने सांगितलं. हे कसं काय तुम्ही जमवलं किंवा कसं काय तुमचं ह्याच्यात वाचन केलं? संगत चांगली मिळाली. मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे सोबती कोण असतात. माझं पहिलं क्रश हे शिक्षक होतं. म्हणजे आमच्या वस्तीमध्ये एक मुलगा शिकवायला यायचा, अभ्यास वर्ग घ्यायला, आणि त्याच्या सानिध्यात राहायला मिळावं म्हणून मी अभ्यास करायला लागले. आणि मग कालांतराने तो बाजूला पडला आणि अभ्यास जवळचा झाला. हा, तर मागे ऐकू आलं का मी काय बोलले ते? कारण माझ्या आयुष्यातला हा फार सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. आणि मग मी अभ्यास जवळचा झाला. मग काही लोकांशी ओळखी झाल्या जे शिक्षक होते. त्यांच्याकडे एक अँगल होता परिस्थितीकडे बघण्याचा. मी खूप लहान वयामध्ये कॉम्रेड शरद पाटलांना ऐकलंय, सत्यशोधक चळवळीशी जोडून राहिले, पण त्यातही जेंडर बद्दल मला काही नव्हतं. म्हणजे अगदी ह्या सगळ्या बदलाच्या चळवळी सुद्धा 2000 नंतर जेंडरवर बोलायला लागलं. 2005-06 नंतर या जेंडरवर बोलायला लागलं. त्याच्या अगोदर ह्या चळवळी सुद्धा त्यावर बोलत नव्हत्या. पण शिक्षक, पत्रकार, डॉक्टर, संवेदनशील कार्यकर्ते यांच्याशी मैत्री राहिली. आणि त्यात सुरुवात मी संध्यानंद पासून सुरू केली होती. अगदी मनोरंजनाच्या स्टोरीज वाचायचे. मग पुण्यनगरीवर आले.
मग त्याच्यानंतर लोकमत असेल, त्याच्यानंतर मग महाराष्ट्र टाइम्स, त्याच्यानंतर लोकसत्ता, असा तो माझा भाषेचा प्रवास राहिला. आणि हे पेपर विकत घ्यायची सुद्धा कधी ऐपत नव्हती. तर मी भंगार विकायचे. अगदी 15-16 वर्षापर्यंत मी डस्ट किपिंग केले आणि मला ते वाईट वाटत नव्हतं कधी, आजही वाटत नाही. कारण की मला असं वाटतं की आम्ही जो कचरा करतो त्यातलं या देशाला परत काय कामाला येईल ते परत रिसोर्सेस मधून आणून टाकायचं काम हे भंगारवाले करतात आणि ते मी करत होते. तर त्यात जी रद्दी मला महत्वाची वाटायची ती सगळी मी जमा करायचे आणि सुट्टीच्या वेळामध्ये सगळी वाचून काढायची. त्या सगळ्याचा शब्द साठा, म्हणजे मी बोलते याच्यामध्ये माझं काहीच नाही, माझं फक्त आकलन आहे. हे मी कुठे ना कुठेतरी वाचलंय आणि ते माझ्या रेफरन्सने मी तुमच्यासमोर रिप्रेझेंट करते, माझ्या आकलनाने आणि माझ्या गरजेनुसार, माझ्या व्ह्यू नुसार मी तुमच्या पुढे ते मांडते. याच्यात माझं काही नाही. त्या सगळ्या लोकांचं, अगदी त्या रद्दी सगळं श्रेय, हे सगळं श्रेय त्यांना जातं. ट्रान्सजेंडरच्या अनुषंगाने आता जे मुद्दे तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये आपल्या किंवा कायदेशीर प्रक्रियेमधून काय संरक्षण किंवा मदत होण्याचा प्रयत्न चालू आहे का? दुसरं एक मॅडम, आणखी एक विनंती आपल्याला, तुमच्या पिंकी, दिशा पिंकी शेख ह्या नावावर आम्ही आलो म्हणजे याच्याविषयी जरा थोडं सांगत बरं प्लीज. पहिले नावाचं सांगते आणि मग नंतर तू माझ्या लक्षात आहे यांचं झालं की ओके. तर मी गुरु शिष्य परंपरेत राहते आणि आम्ही आमच्या गुरुचं नाव वडिलांच्या जागी लावतो कारण की आमची पॅरेंटिंगची व्याख्या वेगळी आहे. तुम्ही जन्म दिला की बाप होता, पण बापाची भूमिका बजावता की नाही याच्यावर आमचं लक्ष असतं. आमच्या आयुष्यामध्ये आमच्या बापाने बापाची भूमिका बजावली नाही, आमच्या आईने आई असण्याची भूमिका बजावली नाही. ज्यांच्या आईने बजावली ते लोक त्यांच्या आई वडिलांचं नाव लावतात. माझ्या वडिलांनी, माझ्या आईने आईबाप असण्याची भूमिका जन्म देणं म्हणजे आईबाप नाही. जेव्हा तुमचं बाळ संकटात असतं त्यावेळेस त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं पालक म्हणून मला असं वाटतं की खऱ्या पालकाची ती लक्षणं. आणि तसं माझ्या पाठीमागं माझी गुरु उभा राहिली. माझी गुरु माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे, पण माझ्या आतलं हुनर ओळखून त्यांनी मला लिहायला प्रोत्साहित केलं, चांगल्या माणसांच्या संपर्कात राहण्याला प्रोत्साहित केलं. आमचे बरेच मतभेद आहेत माझ्या बोलण्यात आणि त्यांच्या वागण्यामध्ये, पण तरीही मतभेदासोबत मला माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवले त्यांनी घरामध्ये. तर म्हणून मी त्यांचं नाव लावते, माझ्या गुरूंचं, दिशा पिंकी शेख. आता शेख हे सरनेम आम्हाला पिढीजात मिळालेले. आमच्या गुरूंचे गुरुचे गुरुचे गुरु, गुरुचे गुरु असे हजारो होते. मोगल आल्यानंतर कुणीतरी आमच्याकडे इस्लाम स्वीकारलेला असेल आणि ते नाव आम्ही हँड टू हँड हँडओव्हर करतो. त्याच्यानुसार आमचे कल्चरही तसंच आहे, इस्लामिक स्ट्रक्चरनुसारच ते चालतं. पण आम्ही सर्व धर्म समभाव लिहिलेला आहे घरावर. मी म्हणजे वेळ आल्यावर गुरु घरात कोणी मला दिवा लावायला लावते, मी दिवाही लावते घरामध्ये, पण त्यांना माहिती की हा दिवा मी त्यांच्या म्हणण्यावरनं लावते. आमच्या घरामध्ये नवरात्रीचे घटवी बसतात, मोहरमचे दाजिये पण बसतात आणि क्रिसमसचे केकही कापला जातो. आमच्या घरामध्ये सगळ्या धर्माच्या प्रार्थना होतात, सगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. म्हणजे मी घेसडी, माझी गुरु ब्राह्मण आहेत, माझे एक गुरु मुस्लिम आहेत, एक गुरु माझ्या पंजाबी आहेत, एक बहीण माझी मातंग आहे, एक बुद्धिस्ट आहे. अशा 18 पगड जातीचे हिजडे. आम्हाला कुठलाही धर्म नाही. आमची भूक हीच आमचा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्याच्या त्या कन्सेप्टवर आम्ही एकत्र आलो. आणि माझ्या जेवढ्या बहिणी आहेत आम्ही सगळ्या, म्हणजे आयशा पिंकी शेख, खुशी पिंकी शेख, गौरी पिंकी शेख, दिशा पिंकी शेख. आम्हाला त्याच्या याच्याशी रिलिजनशी किंवा त्याच्या जजमेंट, आम्ही किती, हे तुमचं उदाहरण सांगतं की आपण किती जजमेंटल आहोत, की एखाद्याच्या सरनेमवरनं ठरवून टाकतो की तो कोण आहे. तर असं आहे सगळं, त्याच्यामुळे मी नाव दिलं. दुसरी गोष्ट की ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाची स्थापना 3 वर्ष झाली महाराष्ट्रात होऊन, पण दुर्दैवाने काहीही काम झालेलं नाही. फक्त रजिस्ट्रेशनचं काम तेही 4 आणे झाले, 12 आणे अजून तसं तसं बाकी आहे. म्हणजे 4 आणे पण नाही, अगदी 5% लोकांनी फक्त रजिस्ट्रेशन करून घेतले. ठोस निधी नाही, धोरण नाही, चर्चा करायला अजूनही एकही लाईव्ह बैठक नाही. समाज कल्याण विभागाकडे हा अतिरिक्त भार आहे. तरीही अधिकारी वर्ग खूप चांगला आहे. मी अजून सांगते की कित्येक अधिकारी स्वतःच्या खिशातनं आम्हाला भाडं देतात की ताई हे तुम्हाला प्रवास करताना राहू द्या, आम्हाला काही बजेट आलेलं नाही वरतून, पण हे तुम्हाला आमच्या वैयक्तिक खिशातनं आम्ही तुम्हाला मीटिंगला, तुम्ही एवढ्या लांब पुण्याला आलात म्हणून हे तुम्हाला प्रवास करता आमच्याकडे. तर गव्हर्नमेंटकडनं अजून काही पॉलिसी नाही.
म्हणजे 5 लाख रुपयाचं एक पहिलं 5 कोटीचं पहिलं बजेट होतं ते त्याच्यातले 5 रुपयेही मिळालेले नाहीत कुणाला. बीज भांडवलाची कन्सेप्ट टाकली त्याच्यासाठी बजेटच डिक्लेअर केलं नाही किंवा त्याच्यासाठी कॅटेगरी किंवा त्याच्यासाठीची कॅपेबिलिटी ती पण डिक्लेअर केली नाही. आता बघू काय होतं ते. ओके, थँक्यू सो मच. ताई, सर्वप्रथम तुमची समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये किती टक्के लोकांमध्ये लिंग बदलाची भावना निर्माण होते, याबद्दल काही संशोधन झालं आहे का? तुम्हाला काय माहिती आहे का? प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे आणि आता स्पेसिफिक आकडेवारी देणं शक्य नाही. काही लोक 3% म्हणतात, काही लोक 2-2.5% म्हणतात. पण माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मी कुठेतरी ऐकलेलं हे, फक्त त्याचा रेफरन्ससाठी नाव आठवत नाही म्हणून ते माझं म्हणून मी खपवते. तुम्हाला आठवलं तर ते त्याचंही समजावं बस. तर तुम्ही किशोरवयीन अवस्थेत असताना किंवा आजही कधी तुम्ही मुलगा आहात आणि तुमचा एखादा मुलगा मित्र असा छान तयार होऊन आला आणि तुम्ही म्हणलाय त्याला की यार पोरगी असताना उचललाच असता तुला, असं म्हणलायत ना, त्या एका क्षणासाठी तुम्ही समलैंगिक झालेले आहात. फक्त असताच तर हा जो सोसायटीने घालून दिलेला तर आहे त्या बेरियर मुळे तुम्ही थांबलात. एखादी मुलगी मैत्रीण दुसऱ्या मुलग्या मैत्रिणीला म्हणते अगं मी मुलगा असतो ना तर तुझ्याशीच लग्न केलं असतं. हा जो तर आहे हा सोसायटीने घालून दिलेला आहे. नाहीतर तुम्हाला ती व्यक्ती आवडलेली आहे. तर प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी समलैंगिक होतो. तो शारीरिक पातळीवर असेल किंवा मानसिक पातळीवर असेल किंवा त्या पातळीवर विचार करता करता तो स्वतःला अडवतो. हे माझं म्हणणं आहे. तर तसा स्पेसिफिक आकडा नाही सांगतायत, पण जगभरामध्ये आता काही लोक म्हणतात की 15 लाख 16 लाख ट्रान्सजेंडर आहेत. मला असं वाटतं की हा आकडा फार कमी आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. आहेत ऑलरेडी. तर नाही, याचं स्पेसिफिक समाधान नाही करू शकत. ताई, धन्यवाद तुमचे. खूप सारे समज गैरसमज होते ते तुम्ही करेक्ट केलात. माझा एक साधा प्रश्न आहे ताई, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये 2 वेळा सांगितलेलं आहे की 1950 पासून तुम्हाला स्मशानामध्ये जाळण्याचा आणि पुरण्याचा अधिकार मिळाला. त्याच्यानंतर 2014ला भारतीय संविधानामध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारामधला मतदानाचा जे अधिकार तुम्हाला होता ते 2014ला मिळाला. परंतु देश स्वातंत्र्य झाल्यापासून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यापासून स्मशानामध्ये जाळण्याचा जसा अधिकार भेटला तोच अधिकार संविधानामध्ये यापूर्वी तुम्हाला नव्हता का? किंवा आता तुम्ही तुमच्या भाषणामध्ये स्वतःला बाई म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे, इतरांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारलात की शिक्षण घेत असताना, नोकरी घेत असताना जो मेल आणि फिमेलचा जी कॉलम आहे त्या कॉलम मध्ये फिमेल म्हणून का करू शकत नाही? नाही, फिमेल्सचं ऑब्जेक्शन असू शकतात ना. अंजली पाटील नावाची आमची एक मैत्रीण आहे, शमीभाने ती केस लढली होती. 1 वर्ष झालं तिला, आता 2-3 दिवसापूर्वी. महिलांच्या सर्वसाधारण जागेवरनं अंजली पाटील नावाची आमची एक मैत्रीण इलेक्शनला उभी राहिली आणि छाननीच्या दिवशी कुणीतरी ऑब्जेक्शन घेतलं की ही महिला नाहीये आणि मग ती लगेच म्हणजे हायकोर्टामध्ये ती केस नेली आणि खंडपीठाने निर्णय दिला की एखादी व्यक्ती स्वतःचं लिंग आयुष्यभरासाठी जर स्त्री सांगत असेल तर तिला तो अधिकार मिळाला पाहिजे. आणि त्यातनं ती निवडूनही आली आणि आज तिथे सरपंच पद आहे तिच्याकडे. तर मुळात 2014 नंतर ऑदरचा कॉलम आला, त्याच्यात तोपर्यंत ऑदरचा कॉलम नव्हता. माझं एक आधीचं जे वोटर आयडी होतं, पॅन कार्ड होतं, ते बाई म्हणूनच होतं. पण म्हणजे माझ्याकडे आधी वोटर आयडी नव्हता, अशातला होतं. 2014च्या आधी वोटर आयडी होतं माझ्याकडे आणि आधार कार्डही होतं, पण त्याच्यावर सेक्स जे होतं ते फिमेल होतं. पण शक्य म्हणजे शेवटी ते आहे की स्वतःला स्वतःची आयडेंटिटी लपवणच झालं ना ते एक प्रकारचं. तुम्ही जोपर्यंत स्वतःला अंडरलाईन करत नाही तोपर्यंत तुमच्या विशेष अधिकारांना तुम्हाला मिळत नाही. आणि तुमच्या बाबतीत स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन, कुठली पॉलिसी बनवायची तर तुम्हाला आकडा लागणार ना.
ट्रान्सजेंडरचा एक स्पेसिफिक आकडा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ट्रान्सजेंडरच्या पॉलिसी तयार होणार नाही. त्याच्यामुळे ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट मिळावं यासाठी आम्ही आग्रही राहिलो आणि आमचं ते फिमेलचं जे काही हे होतं ते आम्ही नाकारलं. कारण की शेवटी हे पण बोललेली की बाई असण्याचं पण खूप मोठं नुकसान आहे, ते ट्रान्सजेंडर असण्याच्याही पेक्षा जास्त आहे. म्हणजे कितीतरी बायकांनी स्वतःच्या आवडीची भाजी करून खाल्लेली नसते आयुष्यात, तर स्वतः स्वयंपाक करून अख्ख्या घराला खाऊ घालतात, पण त्यांनी स्वतःसाठी ती भाजी कधीच बनवलेली नसते. तर हे आहे, त्याच्या मागे एक भूमिका होती. म्हणजे तुम्हाला कधीतरी तुमचा जात फॅक्टर, तुमचं जेंडर फॅक्टर अंडरलाईन करावं लागतं. ते तुमचं पॉलिटिकल स्टेटमेंट असतं. त्या पॉलिटिकल स्टेटमेंटसाठी तुमची संख्या असणं खूप महत्वाचं आहे. आज ट्रान्सजेंडरची संख्या भेटेल म्हणजे 15 लाख लोक गव्हर्नमेंटने आता डिक्लेअर केली, तर 15 लाख वोटिंगसाठी कुठली तरी पॉलिसी बनेल. जर आम्ही बायकांनी मर्ज झालो असतो तर बायकांनी तर आम्हाला अस्पृश्य केलेलंच आहे. म्हणजे आधी फिमेल टॉयलेटमध्ये जेव्हा मी जाते तेव्हा बायकांची तोंड बघण्याच्या लायकीचे असतात अशी होतात. तर ते म्हणजे काहीतरी अंगावर पडले, इतपत घाबरले तर त्यांच्यात का मर्ज व्हायचं, म्हणून स्वतःच्या आयडेंटिटी सोबत कम्युनिटी बाहेर निघाली. 2च प्रश्न होते ना, अजून काय होतं? आणखी मला तुम्हाला सांगायला आवडेल नाही, तुम्ही मगाशी हे सुद्धा विचारलं होतं की लग्न झाल्यानंतर एखादी स्त्री असं म्हणत नाही की तिचा नवरा हा गे आहे. असं एक उदाहरण पुण्यामध्ये झालेलं आहे ताई. दुसऱ्या दिवशी तिला कळलं, म्हणजे पहिल्याच रात्री तिला कळलं की तिचा नवरा गे आहे. तिनं 8व्या दिवशी इंडियन डायव्होर्स ऍक्ट खाली एक सेक्शन आहे, त्या सेक्शनच्या अंडर तिचा नवरा गे आहे आणि त्याच्या खाली तिने डायव्होर्स ऍप्लिकेशन घेतलेलं आहे आणि डायव्होर्स पण झालेलं आहे. वा, अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे डायव्होर्स झाला म्हणून नाही, पण हे स्वीकारणं आणि ते उघडपणे सांगणं. आता महिला एखाद्या गे मुलाचं लग्न लावून देताना आई विचार करणार. मॅडम, तुम्ही हे सांगितलं की तुमचं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं फक्त. तुमच्या भाषणामध्ये इंग्लिश शब्दांचे ते स्पेसिफिक वर्ड्स यू कॅन स्पीक फ्लुएंटली. हाऊ इज दिस इज पॉसिबल? हे श्रेय पण मी हॉलिवूडच्या मुली खूप सारे सिनेमे बघितले, मी फिल्मी होते खूप. आणि वयाच्या एका टप्प्यामध्ये मी रात्री डस्ट किपिंग करायचे आणि दिवसभर सिनेमे बघायचे. तर माझ्या याच्यामध्ये सिनेमांचं फार विशेष महत्व राहिलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादा वाक्य बोलता, मी इंग्लिश लेक्चर पण ऐकलेले मी, मला पाहिजे ते शब्द मी इतरांकडे शिकून घेत नाही, त्याचा प्रवास मला आवडलेले आणि गरजेचे असलेले शब्द, गरजेचे शब्द मी कॉपी पेस्ट करून घेते, मेंदूत पाठ करते आणि नंतर ते वापरते. त्याचं स्पेलिंग नाही येणार मला. म्हणजे मला तुम्ही आता मी इथं जेंडर म्हणलं, जेंडरचं स्पेलिंग नका विचार. लिहायला लावलं तर मी मराठीतच लिहिणार जेंडर, त्यातही काना मात्र काहीतरी चूक असेलच. म्हणजे असं आहे. पण मला आवडतं इंग्रजी शिकायला. मी यावर्षी तसं ठरवलं की 1 वर्षामध्ये मला इंग्रजी शिकायचं, पुढच्या वेळेस किमान अर्धा तास मला इंग्रजीत बोलता आलं पाहिजे. तुम्ही काहीतरी आपण थांबूयात. हा बोला. मॅडम, तुमचं अंत्यसंस्कार जे संस्कार इथे आहे ना, इतर लोकांप्रमाणे असतं का तुमचं वेगळं असतं? इतर लोकांसारखे असतं, ज्याचे त्याच्या मरायच्या आधी त्यांना सांगायचं की मला अशा पद्धतीने जायचे, किंवा कुणाजवळ तरी तुम्ही वाच्यता केलेली असते की मला नाही का अशा पद्धतीने जायचे, तशा पद्धतीने पाठवतात. नाही तर नॉर्मली वाजत गाजत आपलं घेऊन जातात, नेहमीचे गाणे म्हणत. कारण की मृत्यू सारखा सोहळा नाही, तो हिजडे एन्जॉय करतात. अंतिम सुख आहे ते, आणि ते सत्य, त्याला कोणी संपवू शकत नाही. म्हणजे हे आधी मला आता प्रवचन दिलं तर फील आलं मला. प्रश्न येतो. हा बोला. तर तुम्ही सोलापूरला व्याख्यानासाठी आलात, अतिशय चांगलं परखड आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान दिला, त्याबद्दल सोलापूरकरच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही व्याख्यानामध्ये बोलताना सांगितलं की मी एका राजकीय पक्षाचे उपाध्यक्ष आहे. राजकारणामध्ये तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष होण्यासाठी अतिशय धडपड करावी लागते, संघर्ष करावा लागतो. असा कुठला पक्ष आहे आणि असा कुठला नेता आहे की तुम्हाला त्या पक्षाने आणि त्या नेत्याने
राज्याचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली. तुमचा तो प्रवास थोडक्यात सांगावा ही विनंती आहे. कसं होते माहिती का की एखाद्या लहान बाळाला जेव्हा तुम्ही औषध देताना त्यावेळेस त्याची मात्रा ही कमी करता की नाही. म्हणजे शहाण्या माणसाला जुलाबाची एक गोळी देत असाल तर लहान लेकराला देत असताना तुम्ही ती गोळी अर्धी करता, बरोबर की नाही. तर मला असं जाणवलं आल्याबरोबर की भूमिकाच्या पातळीवर काही माणसं इथे लहान असू शकतात किंवा त्यांना माझं म्हणणं पटू नाही शकत, म्हणून मी अर्धी गोळी दिली होती. पण तुम्ही मला पूर्ण गोळी दाखवायची हेच करतात. मी एका आंबेडकरी विचारधारेच्या पक्षासोबत जोडलेली, ज्याचं नाव वंचित बहुजन आघाडी आहे. बऱ्याच लोकांना आंबेडकरी म्हणलं की असं होतं आणि मला संवादामध्ये पहिल्याच दिवशी कुणासोबत कनेक्शन कट करायला आवडत नाही, कारण की माझा संवादावर फार विश्वास आहे. चर्चेतनं माणसं बदलतात या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. ही या देशाची संस्कृती आहे आणि ती जपली पाहिजे याच्यावर माझा ठाम विश्वास आहे, म्हणून मी ते थोडं टाळत होते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मला असं वाटतं की डिजेंडराइड, डिकास्ट आणि डिक्लास झालेले पहिले नेते असावेत या महाराष्ट्रातले, ज्यांनी माझ्या मागे काय पब्लिक नाहीये. मला माझ्या घरातले पण 4 मतदान पडणार नाहीये, कारण की माझ्या अर्ध्या मैत्रिणी मला शिव्या देतात. तरीही जे संविधान सांगतं संधीची समानता या सूत्राच्या आधारावर मला ती संधी देण्यात आली, जी मला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. माझ्यानंतर बऱ्याच राजकीय पक्षांनी ते प्रयत्न केले, पण त्यांना निर्णय प्रक्रियेतला भाग बनवलं नाही. पद दिलं, पुढची दिली, बसा, काम नका करू. मला तशी काम करायची संधी दिली. जिथं स्वतः बाळासाहेब इलेक्शनला उभे होते त्या मतदारसंघात मी निरीक्षक म्हणून काम पाहिलंय आणि मला हे सांगताना फार प्राऊड वाटतं की वंचितच्या सगळ्या टीमनी मला खूप चांगलं, काही 2-4 असतीलही त्यातही त्यांच्या पेट्रियार्की अजून मेली नसावी, त्यांचं सबकॉन्शियस माइंड स्वच्छ झालेलं नसावं. मी म्हणत नाही वंचितचे सगळे स्वच्छ असे धुतलेले, असं नाही म्हणत. त्यांच्याही पितृ, कारण तेही या समाजाचा भाग आहेत ना, ते काय आभाळात नाही पडलेले, त्यांचीही पितृसत्ता जागीच आहे त्यांच्यामध्ये. पण मोस्ट ऑफ लोक ही बौद्धिक आहेत. मी आधीच म्हणलं, मी खूप सांकेतिक भाषेमध्ये माझं सगळी राजकीय भूमिका मांडलेली आहे. मी माझ्या राजकीय भूमिकेला कुठेच तडजोड केलेली नाहीये. तर ती बौद्धिक लोक त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. बाळासाहेबांनी मला मुंबईच्या 10 लाख लोकांच्या सभेसमोर उभं केलं बोलायला आणि मी एका वेळी 10 लाख लोकांची ऍडव्होकेसी करू शकले की हिजडे फक्त टाळ्या वाजून मागत नाही, तर ते तुम्हाला भाषणही देऊ शकतात, तुमचं नेतृत्वही करू शकतात, ते या देशाच्या हितासंदर्भाने बोलूही शकतात. तर त्या निमित्ताने मी काम करते. मी इथं आले होते, माझा हा एक पॉलिटिकल दौरा नव्हता, मी माझं, पण एव्हरीथिंग पर्सनल इज अ पॉलिटिकल. तर मी माझ्या भूमिकांचा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात आदर बाळगलाय. म्हणजे मी मंडळाला सांगितलं की मी आदर करते तुमच्या श्रद्धेचा, पण मी आरती करणार नाही. तर त्यांनी मला ती माझे स्वातंत्र्य जपलं आणि मला खरंच मी आज भरून आले की त्यांनी मला असे कुठलंही काम करायला लावलं नाही की जे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दगा बोलू दिलं. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढ्या संवेदनशीलपणे ऐकलं. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही जजमेंटल असता, लोक ऐकतील का नाही, लोक तुम्हाला टमाटर फेकून मारतील का, तुम्ही बेधडक बोलल्यानंतर लोक कोणी तुम्हाला हे करतील का. पण नाही, तुम्ही माझा लोकशाही प्रतीचा विश्वास जो आधीच दृढ आहे त्याला अजून सदृढ केलं, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. लास्ट कविता आणि आपण थांबूया. स्वाहा नावाची माझी कविता. आपण खूप छान प्रकारे सांगितलं. फक्त मला एकच आहे की आता जे समाजाला सेन्सिटायझेशन केलं असं आपण गुरूंना करावं असं मला वाटतं. मी गेली 15 वर्ष या सगळ्यांना मंडळींना घेऊन काम करते. ते जे आता आपण उदाहरण दिलं, माझ्या गुरुला मी केलं नाही, मी सगळीकडेच बोलतीये. रेडिओ सिटीनी मला
दिलं होतं, पण पटकन पुढे कुणी येते हे होऊ नये यासाठी करावं. कसं आहे माहितीये का, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की जेव्हा एखादी नवीन सून घरात येते ना, तेव्हा सगळ्यात पहिले असुरक्षित कोण होत असेल तर ती होते सासू. कारण की तिचं जग हे बाहेर कुठेच नसतं. तिचं सगळं कर्तृत्व त्या किचन मध्ये, त्या बेडरूम मध्ये, त्या हॉल मध्ये रमलेलं असतं तिचं. तिला असं वाटतं की आजपर्यंत या घरातल्या माणसांना माझ्या हातच्या चवीची सवय होती, या घरातल्या माणसांना मी ठेवलेलं सेटअप आवडत होतं. आज कुणीतरी त्याच्यापेक्षा काहीतरी वरत दिलं तर माझं महत्व कमी होईल, आणि त्या ईर्ष्येतनं भांडण होतं. गुरु लोकांचं पण असंच आहे. आम्ही काहीतरी नवीन करायला पाहिलं तर त्यांना त्यांचं म्हातारपणाची जी सुरक्षितता आहे ती धोक्यात वाटते. तुम्हाला त्याच्या बाबतीत त्यांना आधी हे करावं लागणार, निर्धास्त करावं लागणार. मला माझ्या चेहऱ्यांनी निर्धास्त केलेलं आहे की माई तू कुठं राहे, तुला आम्ही सांभाळू. जेव्हा शिष्य ही देतो ना कॉन्फिडन्स की मी, म्हणजे काय होतं माहितीये का, की जेव्हा तुम्हाला आईबाप लात मारतात ना तेव्हा तुम्ही गुरुच्या पाया पडतात, आणि गुरु तुम्हाला रोजीरोटी देतो, भीक मागायला घेऊन जातो, शिकवतो, करतो, सगळं करतो. आणि जेव्हा तुमच्या घरचे तुम्हाला एक्सेप्ट करता ना तेव्हा तुम्ही त्याच गुरुला लात मारता आणि घरच्यांच्या कमू घरच्यांना देता. मग ही गुरु म्हणते, काय म्हणते, मैंने सिखाया सब कुछ आणि किसको दे रहा, माँ बाप को. ते मायबाप जे स्वतःच्या पंक्तीला घेऊन बसत पण नाहीत. आईबाप कोण असले पाहिजे, ज्यानं संकटात हात धरला तो गुरु, की ज्यानं संकट काळात काढून दिले ते आईबाप. ह्या भीतीपोटी बरेच गुरु लोक पुढे येत नाहीत, पण बरीच मोठी संख्या. गौरी सावंत आहेत, लक्ष्मीनारायण त्रिपाठी आहेत, माझी गुरु आहे, मी स्वतः आहे. तर खूप गुरु बदलत आहेत, संख्या कमी आहे. अपवाद हे बोटावर मोजण्या इतकेच असतात, आणि इतिहास साक्षी परिवर्तन फक्त मुठ्ठीभर लोकांनी केले. परिवर्तनवादी बहुसंख्याक असू, तुमचे प्रयत्न चालू ठेवा. सावित्रीमाई जेव्हा शिकवायला जायच्या त्यावेळेस आज सगळ्यात जास्त ज्या समाजाच्या महिला शिकलेल्या आहेत त्याच समाजाने शेणगोळे मारलेले. तर तुम्हालाही आज तेच मिळणार आहे. शेणगोळे मिळणार, शिव्या मिळणार, श्राप मिळणार, मार मिळणार, सगळं मिळणार. सहन करून करावं लागणार, कारण की कुणी म्हणलं नव्हतं आमचा मसीहा व्हा म्हणून. तुम्हाला खाज होती समाजसेवेची म्हणून तुम्ही त्यात पडलात, मला खाज होती म्हणून मी इकडे भाषण द्यायला आले. ही आपली जबाबदारी ही आपण घेतली, आणि याच्यासाठी मला कुणी मारलं तरी ते माझं रिटर्न गिफ्ट आहे म्हणून मला स्वीकार नाही. दुसऱ्या दिवशी परत भाषण होणार आहे. तर होईल, बदल होईल. म्हणजे जिथे 50 ला कायदा झाला बालविवाहाचा, बंदीचा, किंवा 56 ला वगैरे काहीतरी झाला वाटतं, तरी आजही बालविवाहाचं प्रमाण घटलेलं नाहीये. इथे अजूनही बालमजुरी चालूच आहे, इथे हुंडाबळी अजूनही चालूच आहे. तर ट्रान्सजेंडर हा तर अजून कोपऱ्यातला विषय. तो मेनस्ट्रीम मध्ये येणं आणि त्याचं न्यूट्रलायझेशन होणं फार मोठा टप्पा आहे. त्याची सुरुवात होती. तुम्ही आता ऐकलं, तुम्ही सेन्सिटाईज पालक होणार, सेन्सिटाईज शेजारी होणार, सेन्सिटाईज मित्रमैत्रीण होणार, आणि तुम्ही तुमच्या शेजारी बाजारच्या ट्रान्सजेंडरला तसं संवेदनशीलपणे वागवणार. मग ते संवेदनशील ट्रान्सजेंडर कम्युनिटीत जाणारच नाहीत. कम्युनिटीत जाणार नाही तर कोणी गुरु होणारच नाही. पुढच्या काळामध्ये कोणी गुरु होणार नाही तर गुरु ऐकत नाहीत, हा प्रश्नच येणार नाही. बांधातलं पाणी आहे त्याला आपण उपसू शकत नाही, पण बांधात जाणारं पाणी अडवू शकतो. ते अडवायचं काम आपण करूयात. कविता आणि मी थांबते. ओके. बऱ्याच जणांनी कविता ऐकली असणार, पण मी परत एकदा नवीन ऐकणाऱ्यांसाठी ही कविता वाचते. तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर तिला देवाच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगर बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शिल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांचे लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्मच देवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखलाय असंच तीही मानत होती. स्वाहा.
ती जन्माला यायची पापाची फळं चाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदलले, तिचं नाही तिच्या शोषण पद्धतीचं. आज मात्र चित्र बदलले, तिचं नाही तिच्या शोषण पद्धतीचं. स्वाहा. कोणीतरी उपभोगून तिचा खून केला, देह गटारात खाडीत तर कधी तसाच अंथरुणात सोडून दिला. स्वाहा. परवा ट्रेन मध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना कमरेतून 2 हिस्सात विभागल्या गेली. स्वाहा. समज आली तिला, शिक्षितही झाली ती, पण शोषणाटळ म्हणून मानसिकरित्या हारली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली, पण आता ती सहस्त्रावधी वर्षाच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाहीत. स्वाहा. होणार नाहीत. स्वाहा. धन्यवाद. माणूस होऊयात. आणि मला असं वाटतं की माणसं जे असतात ते एकमेकांच्या अभिव्यक्तीचं, एकमेकांच्या माणूस असण्याचं, त्याच्या आवडीनिवडीचा आदर ठेवतात. तो आदर आपण ठेवायला शिकूयात. आणि थांबते. धन्यवाद. आपल्या कवी मनाला मानाचा मुद्रा. खरंच इथं आलेले प्रत्येक सोलापूरकर नक्कीच म्हणतील कवी मनाच्या दिशा ताईंना, ताई आय एम प्राऊड ऑफ यू. तर आभार व्यक्त करण्यासाठी मी बोलवते सेक्रेटरी आदरणीय आमोदन केतन सरांना. आभार आहे ना बर. उद्याचा 6वं पुष्प आहे. गुमतायत सारिका बोईटे पवार मॅडम. विषय आहे महिलांनो घ्या उद्योग भरारी. तर सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. नमस्कार. प्लीज बसा. आता मॅडम म्हटले तर थोडं बसून घ्या. उद्योग बँक, सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या व्याख्यानामध्ये आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या दिशा पिंकी शेख मॅडम यांचे आपल्या विनंतीस मान देऊन त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपणासाठी देऊन आजचा विषय तृतीयपंथी समाज आणि काल आणि आज या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केलेत आणि आपल्या सगळ्यांना एक बौद्धिक विचार करण्याची प्रेरणा दिली. त्याबद्दल मी त्यांचे आपल्या मंडळाच्या वतीने आणि उपस्थित सर्व आपल्या रसिक प्रेक्षकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सोलापूरचे प्रसिद्ध CA चंद्रकांतजी इंजापुरी साहेब यांना विनंती करतो की त्यांना आपल्या सोलापूरची छोटीशी भेट आठवण म्हणून त्यांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हाला उपस्थित केल्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आमच्या संस्थेचे काय देणार गिफ्ट ठीक आहे बोलणार एक मिनिट. वैयक्तिक 1-2 मिनिटं जास्त वेळ घेतले. मी एक संस्थेत मी क्लर्क म्हणून काम करतोय, शाळेत आहे ॲक्च्युली. मॅडम दिशा मॅडम मला सांगायचं खूप आनंद होतोय. आमच्या संस्थेच्या अंडर आम्ही 6 वर्षे तुमचे प्रोजेक्ट राबवले आहे. तृतीयपंथी लोकांना प्रत्यक्ष आपला मी 15,000 रुपये पर मंथ सॅलरी आम्ही देत होतो. आम्ही 6 वर्षे ते प्रोजेक्ट चालवले. त्याचा म्हणजे हिशोब मीच लिहित होतो ॲक्च्युली. ते मला म्हणजे गर्व वाटतं आज आपण आलं लेक्चर चांगले दिले. आणि आपण 10वी शिकला, मला आत्ताच कोणतं अनाउन्समेंट केलं आपण 10वीपर्यंत शिकल्या म्हणून. नाहीतर मला आपलं बॅकग्राऊंड बिलकुल माहीत नाही. मी येऊन मला वाटतं अर्धा तास झाला आहे. अगोदर मी उपस्थित नव्हतो. आणि मी तसं रोटरी क्लबचा मेंबर आहे, चार्टर्ड मेंबर आहे मी.
आणि वैयक्तिक तुम्ही पुढे जावा, 10वी शिकला तिथून पण पुढे जावा आपण म्हणून एक छोटीशी गिफ्ट आणलं मी स्वतः. तुम्ही इथं असताना अनाऊन्स केलं, पण मी अगोदर 6 वाजता मिसळी घेतलेलं होतं गिफ्ट, एक छोटी गिफ्ट द्या. धन्यवाद सर. तसेच आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज उपस्थित असलेले अंजनाताई